श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपल्या सर्व मंडळींच्या आशीर्वादाने हां हे जरा पाहिजे याला आरंभीचे श्लोक म्हणूया आपण. सगळ्यांना येतात तेच 2 श्लोक म्हणणार आहोत, नंतर आपण सुरू करूया. सगळ्यांनी डोळे बंद करून म्हणायला हरकत नाही आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. काही वेळा माझ्या नंतर म्हणायचे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय
श्रीराम जय राम जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वास आपण घेणार आहोत। अगदी सावकाश डोळे उघडून समोर जी सद्गुरूंची भव्य प्रतिमा आहे, महाराजांचा मोठा फोटो आहे, काही क्षण त्या फोटोकडे म्हणजे सद्गुरू प्रत्यक्ष बसलेत असा भाव मनात निर्माण करून पाहायचं आहे त्यांच्याकडे स्थिर दृष्टीनं काही क्षण। श्रीराम समर्थ श्रीराम। गेले काही दिवस इथे जो चालू होता दासबोधाचा सप्ताह त्याची समाप्ती झाली। दासबोधाच्या वेळेला मनोबोध म्हणजे मनाचे श्लोकही वाचायचे असतात आणि त्यांनी लिहिलेला आत्माराम तोही वाचायचा असतो। गुरु निरनिराळे असतात, सद्गुरू एकच असतात। गुरु या शब्दाचं अनेक वचन होऊ शकतं, सद्गुरूचं अनेक वचन प्लुरल नाही। आपण मागे बघितलं होतं, एका पुस्तकाचं नाव आहे सद्गुरूंचं किंवा संतांचं आत्मचरित्र। ते निराळं नसणारच आहे, पण गुरूंची चरित्र होऊ शकतात। साईबाबांचं चरित्र निराळं आहे, अक्कलकोट स्वामी समर्थांचं चरित्र निराळं आहे, आपल्या महाराजांचं चरित्र निराळं आहे। हे गोंदवल्याला जन्मले, ते कुठे जन्मले माहीत नाहीत, रत्नागिरीला किंवा पावसला जन्मले स्वामी स्वरूपानंद, इथून त्यांचं चरित्र निरनिराळं सुरू होतं। कोण इतके शिकलेले असतात, हे सगळं असतं, पण त्याचबरोबर आत्मचरित्र हे त्यांचं सगळ्यांचं एक असतं आणि तसं बारीक बघितलं तर आपलंही तसंच असतं। फक्त आपण तेवढी तयारी करत नाही, आपल्याला त्याची जाणीव नसते, पण आत्मरूप किंवा आत्मस्वरूप सगळ्यांचं सारखं आहे म्हणल्यानंतर आत्मचरित्र सगळ्यांचं एकच असतं। त्यामुळे ज्यावेळेला आपण सद्गुरू म्हणतो त्यावेळेला आपला कुठलाही गुरु असला तरी सद्गुरू एक आहे या भावनेनं बघायचं। सहज गंमत म्हणून सांगतो, कधी कधी आपण म्हणतो की 3दा डीप ब्रीदिंग 3 टाइम्स म्हणजे 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास। मुलांना हे माहीत झालेलं असतं संस्कार वर्गात, आणि एकदा जर म्हटलं 3दा दीर्घ श्वास घ्या तर मुलगा लगेच हात वर करून विचारतो, सर आज तुम्ही श्वासोच्छ्वास घ्या असं म्हणलं नाहीत, नुसते श्वास घ्या म्हणला। म्हटलं नुसते 3 श्वास घेऊन दाखव बरं। सर हाऊ कॅन आय टेक 3? आय कॅन टेक ओनली 1। म्हटलं बरोबर आहे ना, श्वास घेतल्यानंतर तो उच्छ्वास केल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही। सो 3 श्वासोच्छ्वास काय किंवा श्वास काय एकच आहे, इट इज डीप ब्रीदिंग। आपण 3 सांगितलं कारण ती आपली सोय होती म्हणून, पण मुलं फार लक्ष देऊन ऐकतात आणि ते लगेच विचारतात सुद्धा। त्यामुळे असले जे श्रोते असतात ते वक्त्याला सुद्धा सावध ठेवतात। सावध, दक्ष हे समर्थांचे आवडते शब्द आहेत। आपण सकाळी एक विषय मांडला होता, सकाळी म्हणजे काल कुठला विषय मांडला होता की समर्थांचा जो पहिला समास आहे, दासबोध जिथून सुरू होतो त्याच्यात समर्थांनी आपण आजचाची फलश्रुती हा विषय, दासबोध वाचून काय मिळणार आहे आम्हाला किंवा काय मिळालं पाहिजे किंवा काय मिळवलं पाहिजे। आता लक्षात आलं तुमच्या फरक, काय मिळणार आम्हाला? अरे काय मिळणार? तुम्ही मिळवलं पाहिजे तरच तुम्हाला ते मिळणार आहे। समर्थांनीच सांगितलेलं आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, वनी तो चेतवावा रे चेतविताची चेततो। आग आधी पेटवली पाहिजे ना, मग ती पेटेल, पण तुम्ही काही करतच नाही आहात आणि आम्हाला अनुभव येत नाही। आम्हाला तुम्ही म्हणता त्या आनंदाचा अनुभव येत नाही, आनंद होत नाही, कुठेतरी आपण बरोबर करत नाही आहे सांगितलेलं साधन। म्हणून फलश्रुती समर्थांनी खूप दिलेली आहे। कशासाठी? निरनिराळे श्रोते असतात, कुणाला हे पाहिजे असतं, कुणाला ते पाहिजे असतं। स्तोत्र जर आपण बघितली तर त्या स्तोत्रांच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते। अगदी प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम
त्याच्या शेवटीसुद्धा 6 महिने म्हणाल तर, वर्षभर म्हणाल तर, हे असं सांगितलेलं आहे. आपण मगाशी म्हणलं भीमरूपी महारुद्रा, की ते धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्री केवढी सांगितलेलं आहे की तुम्ही हे करा की तुम्हाला हे मिळेल. हे इतकं सोपं आहे का हो? मग सगळेच भीमरूपी म्हणून सगळेच धनधान्य समृद्ध झालेले असते? होत नाही. त्यांनी सांगितलेलं अचूक प्रयत्न केल्यावर तुम्ही यशस्वी व्हाल, पण अचूक प्रयत्न साजे तर अवघेची होती राजे, असं नाही आहे काही. अचूक प्रयत्न तुम्ही करा, यश मिळेल, पण सगळ्याला पहिली रँक येईल प्रत्येकाची, असं कोणी सांगितलं आहे? म्हणून आपण विचार करूया की समर्थांच्या चरित्रात किंवा आपल्या महाराजांच्या चरित्रात, कुठल्याही सद्गुरूंच्या चरित्रात अनेक प्रसंग असतात आणि त्या प्रसंगाला ते उद्देशून जे बोलत असतात, लक्षात ठेवा, त्याची प्रवचनं बनतात. आपले महाराज दीर्घ बोलत होते, साईबाबा कधीतरी बोलत होते, स्वामी समर्थ क्वचित एखादा शब्द बोलत होते, पण त्या एका शब्दाला सुद्धा वेद वाक्याचं सामर्थ्य होतं. कुणासाठी? जे समजतात, ज्यांना समजण्याची इच्छा आहे, ज्यांना स्वतःला सुधारायचं आहे, त्यांच्यासाठी. आणि म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळेला असा सत्संग असतो त्याच्यात एखादा नास्तिक येऊन बसला तर तो फक्त प्रश्न विचारणार आहे. आत्ता विचारणार नाही. आत्ता तो मनात प्रश्नच असं असतं का कधी? सगळीकडे देव आहे, याला काय अर्थ आहे? हे तो मनात प्रश्न विचारणार, तो प्रवचन ऐकणारच नाही आहे. कारण हा मनात प्रश्न विचारताना पुढचं जे वाक्य आहे ते तो सुटणार आहे त्याचं. म्हणजे शक्यतो मनात प्रश्न न विचारता पूर्ण प्रवचन ऐकूया आणि नंतर ते प्रवचन ऐकता ऐकता आपल्या मनात जे प्रश्न येतील ते विचारूया, त्याला अर्थ असतो. पण आपण कोणीही कोणाचंही प्रवचन ऐकत नाही, व्याख्यान ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही. कारण कीर्तनात एखादी गोष्ट सुरू झाली की आपल्याला आपल्या जीवनात घडलेली एखादी समांतर म्हणजे पॅरलल गोष्ट आठवायला लागते, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे होतं काय की अर्थातच आपण कीर्तनही नीट ऐकत नाही. पहिलं जाऊ द्या, पूर्वरंग ज्याच्यात तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं, आख्यानही नीट ऐकत नाही. आख्यानात जे काय सांगितलंय तेही आपण नीट ऐकत नाही. आपण म्हणजे आपण सर्व. कारण वी आर व्हेरी बॅड लिसनर्स, वी आर गुड टॉकर्स बट वी आर बेटर, गुड स्पीकर्स बट वी आर बेटर टॉकर्स. आणि आपण इतके टॉक करतो, त्याचा उपयोग करून या सगळ्या मोबाईल कंपन्या फ्री टॉक टाईम देतात, स्पीक टाईम देत नाहीत. आणि स्पीकिंगला टॉकिंगपेक्षा महत्त्व आहे. स्पीकिंग विचार करून बोलावं लागतं. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य सांगतो, व्हेन एव्हर आय विल स्पीक आय नेव्हर टॉक टू नेचर, आय स्पीक विथ नेचर. म्हणजे आय कॅन टॉक टू अ वॉल बट आय कॅनॉट टॉक टू अ ट्री, कारण ट्री जिवंत आहे. आय कॅनॉट टॉक टू अ स्पॅरो, आय मे टॉक टू अ स्टोन. चैतन्य त्याच्यातही आहे, पण व्हेन एव्हर आय स्पीक विथ नेचर अँड नॉट टॉक टू नेचर. हा फरक लक्षात घेऊया. म्हणून समर्थांनी सांगितला एवढा मोठा ग्रंथ 7 दिवसात आपण वाचून काढला, तर तो जो आहे त्याचं पारायण केलं. आणि आपण नेहमीच म्हणतो पारायण का करायचं, तर जो नारायण आहे त्याला परायण होण्यासाठी. हे वाक्य ऐकायला बरं वाटतं. नारायणाला परायण होण्यासाठी पारायण करायचं असतं. आपलं आता एक पारायण संपलं. नारायण म्हणजे काय? नारायण म्हणजे विष्णू नाही हो. नारायण म्हणजे विष्णू हा पुराणातला अर्थ झाला. त्या शब्दाचा अर्थ काय? नर म्हणजे माणूस, आणि नार हे माणूस या शब्दाचं अनेक वचन आहे. त्यामुळे मानवजात आणि अयन म्हणजे सारी मानवजात हे ज्याचं अयन म्हणजे घर आहे तो नारायण. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकात नारायण आहे. मग नारायण आणि शिव याच्यात काही फरक नाही आहे. आपण केलेत फरक, कारण आपण सगुणाची पूजा करतो, मूर्तींची पूजा करतो. पण हे महत्त्वाचं तत्त्व आपण विसरतो की देव अनेक असणंच शक्य नाही. एक साधा तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्याला सगळ्यांना कळण्यासारखं आहे. जर अल्लाह, गॉड आणि परमेश्वर हे 3 निराळे असतील तर या जगाची सत्ता किंवा विश्वाची सत्ता 3 भागात डिवाईड झाली. म्हणजे प्रत्येकाला 33% मिळाले. 5 तरी झाला का तुमचा अल्लाह, गॉड किंवा परमेश्वर? शक्यच नाही. आपण म्हणतो परमेश्वर म्हणजे विश्वाची सत्ता आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अल्लाची तीच व्याख्या आहे. गॉडची तीच व्याख्या आहे. शब्द निराळे आहेत, लक्षात ठेवा. शब्द निराळे. देव अनेक असणंच शक्य नाही. एक वेळ हा दत्तदेव, हा विष्णुदेव हा असेल, पण ज्याला परमदेव म्हणतो, परम ईश्वर म्हणतो,
दोन असणंच शक्य नाहीत, कारण ते परम आहे. परम म्हणजे अंतिम, माझ्याकडून बघितलं की, आणि तिकडून बघितलं तर आदिम. पहिल्यांदा परब्रह्म होतं, त्यापासून सगळं निर्माण झालं, हे परब्रह्माकडून बघताना. पण माझ्याकडून परब्रह्माकडे बघताना शेवटी परब्रह्म, म्हणजे जे फर्स्ट आहे तेच लास्ट आहे, लक्षात ठेवा. कारण फर्स्ट अँड लास्ट नाही, कारण ते आहेच आहे. फर्स्ट लास्ट केव्हा होईल? निर्माण झालं तर, पण निर्माण झालंच नाही, ते आहेच आहे. तो ओम आपण जो म्हणतो तो आहेच आहे. हे सगळं संत सांगून राहिलेलं आहे. आणि ते जर कळलं मुळात तर भेदच होणार नाही. हे हरिहर वगैरे सांगितले पुढे, हरिहर ऐक्य, जीव शिव मिलन, हे शब्द आहेत. काय फरक आहे? जीव आणि शिवातही फरक नाही आहे, आणि हरी आणि हर याच्यामध्ये तर फरक नाहीच आहे. आपण फरक मानतो कारण आपल्याला अहंकार आहे, आपल्याला अज्ञान आहे, आपल्याला भ्रांत झालेलो आहोत. हे सगळे शब्द या फलश्रुतीतले मी तुम्हाला सांगितले. आम्ही ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला दोन पद्धती असतात, की एक म्हणजे कविता शिकवायची. चला मुलांना आपण कविता वाचूया, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कविता शिकवणं ही ट्रॅडिशनल मेथड आहे, नथिंग ग्रेट अबाउट इट. पण एखादा शिक्षक त्या कवितेत आलेले महत्त्वाचे शब्द, त्या कवितेत आलेल्या महत्त्वाच्या कल्पना आणि त्या कवितेत आलेला महत्त्वाचा अनुभव यांनी स्वतःची एक गोष्ट तयार करतो. आणि मुलांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, आणि तो गोष्ट सांगता सांगता गोष्टीतले शब्द लिहितो, ते त्या कवितेतले शब्द असतात. निसर्गावर ज्याचं प्रेम आहे त्यालाच सगळीकडे देव कळेल, हे कवितेतले शब्द आहेत ना. तर निसर्ग, प्रेम, हे शब्द तो लिहील. आणि नंतर म्हणतो की आता आपण कविता शिकलेलो आहोत, आता आपण कविता एकदा वाचूया, आणि मी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारतो. कविता शिकवली कुठे सर तुम्ही? बघा. म्हणजे कवितेचाच अर्थ गोष्टीच्या रूपात शिकवणं आणि नंतर काय फक्त सांगणं, ही चांगली मेथड आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं फलश्रुतीचा भाग आहे. आता शेवट तुम्हाला सांगतो, समर्थ आपण म्हणतो ना, महाराज काय, समर्थ काय, हे कसे होते? फार व्यवहारी होते किंवा चतुर होते. फसले जायचे नाहीत, दुसऱ्याला फसवायचे नाहीत. त्यामुळे काय की समर्थाने आधी फलश्रुती सांगितली. पण एवढा मोठा ग्रंथ वाचणार आहे कोण? आणि वाचल्यानंतर फलश्रुती, हे लक्षात ठेवा. बापरे, 4 शब्द सांगितले. माझा एक व्यक्ती आली माझ्याकडे, म्हणाले एक चांगला सोपा मराठीतला अध्यात्माचा ग्रंथ द्या. दासबोध दिला. एवढा मोठा ग्रंथ कोण वाचणार म्हणून 4 दिवसांनी परत आणून दिला. म्हटलं त्याचं सार असलेला एक पुस्तक देऊ का तुम्हाला? पॉकेट बुक. हां, पॉकेट बुक चालेल म्हणून मनाचे श्लोक दिले. 2-3 दिवसात मनाचे श्लोक परत आणून दिले. ह्याच्यात सगळं मूळ आहे म्हणाला. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, मुळारंभ आरंभ तो मुळारंभ मूळ. हे इतकं मुळात जाऊन मला अभ्यास नको बाबा करायला. त्याला मग म्हणलं, वैद्य होता तो. मूळव्याध तुम्हाला माहीत आहे ना? मूळव्याध म्हणजे पाईल्स. हो माहीत आहे की. अरे आपली व्याधीच मूळ आहे, तर ती दूर करण्यासाठी, निदान डायग्नॉसिस समजून घेण्यासाठी मुळात जायला नको का? ते अत्यंत सोप्या पद्धतीने समर्थ गेलेले. आता पारायण या शब्दाचा अर्थ बघा. नारायण म्हणजे आपल्याला कळलं. पार अयन, अयन म्हणजे प्रवास. रामाचा प्रवास, राम अयन. राम अयोध्येत राजा करतो हे वाल्मिकींना सांगायचं नाही आहे, किंवा ते रामाचं अवतार कार्य नाही आहे. रामाचं अवतार कार्य कैकईने ते वर मागितले तेव्हापासून सुरू होतं. आणि रामाला अवतार कार्य करायला मिळावं म्हणून कैकईने स्वतःकडे वाईटपणा घेतला. कैकईला राम आणि रामाला कैकई सर्वात जास्त आवडत होते. विचार करा तुम्ही. आणि हे मी काय रामायणाच्या बाहेरचं सांगत नाही आहे, कारण ज्या वेळेला नेलं ना रावणाने सीतेला, त्यावेळेला ऋषींनी सेलिब्रेट केलेलं आहे. मी रामायणातलंच सांगतोय तुम्हाला. यशस्विनी कैकई, यशस्विनी कैकई. कैकईला यशस्विनी का म्हणलं? तिला व्हिलन कुठे म्हणलेलं आहे? खलनायिका नाही म्हणलेलं, कारण तो एक प्लॅनच होता. कल्पना करा तुम्ही, 13 वर्ष राम कुठे राहिलाय? पंचवटीत. पंचवटी म्हणजे नाशिकच्या जवळ असं आपण म्हणतो. तिथे तो शूर्पणखेचा प्रसंग घडला. हां, शूर्पणखा म्हणजे रावणाची बहीण. आपण म्हणतो रावणाचं राज्य लंकेत होतं. मग रावणाची बहीण अर्ध्या भारतात कशी पोचली? रावणाची बहीण, रावणाचे भाऊ खरदूषण, सुबाहू, मारीच वगैरे रावणाचे सरदार, हे किती, हे सगळे होते ना तिथे. आणि ऋषींना खात होते, ऋषींना मारत होते, यज्ञ भ्रष्ट आणि उद्ध्वस्त करत होते.
ते थांबवण्याचं काम होतं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे, हे धर्माचं जे उच्चाटन चाललं होतं हे लक्षात ठेवा. ग्लानिर्भवती भारत आपण म्हणतो, धर्माला ग्लानी आलेले होते. तर धर्माचं उत्थान करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. रामाचं अवतार कार्य वनवासात होतं. अगदी समजून घ्या जरा. रामाचं अवतार कार्य, रामराज्य, दशरथाचं राज्य काय फार वाईट नव्हतं. अरे रघुराजाचं राज्य काय, या रघुवंशातल्या राजांची राज्य कशी होती. रघुवंश नावाचं नाटक लिहिलं आहे त्याच्यावर, बघा तुम्ही. अत्यंत आदर्श राजे होते, एकापेक्षा एक. हरिश्चंद्र वगैरे काही वाईट राजे होते, हे सगळे आधी होऊन गेलेले आहेत. म्हणजे रामराज्य, आपण एक रामच चांगला म्हणल्यानंतर रामाचं राज्य म्हणून रामराज्य. एरवी रामाचं अवतार कार्य हे वनवासात, आणि विशेषतः शेवट रामाने अनेक ऋषींना मारलं, हजारो ऋषींना आणि राक्षसांना मारलं, हजारो. आणि 13 वर्ष पूर्ण झालेली होती, लक्षात ठेवा. आणि कुठे होता राम? पंचवटीत होता. पंचवटी आहे कुठे? नाशिकला. नाशिक कुठे आहे? महाराष्ट्रात. म्हणजे कर्नाटकाच्या खालचा सगळा भारत. राम गेलाच नव्हता. आणि कर्नाटकात असलेला वाली आणि लंकेत असलेला रावण यांनी रामाचं काही वाईट केलं नव्हतं, रामाने त्याचं काही वाईट केलं नव्हतं. पोचलाच नसता राम रावणाचा संहार करायला. आणि रावणाचा संहार करणं त्याच्यासाठी काहीतरी कारण पाहिजे होतं. ते कारण पत्नी पळवली, बायकोच पळवली. मग आता बायकोला सोडवून आणण्यासाठी आणि मध्ये वालीला मारणं भाग होतं. कारण वाली आणि रावण यांच्यात करार झाला होता की ज्यावेळेला आपल्यापैकी कुणाही एकावर तिसरा कोण करेल आक्रमण, त्यावेळेला आपण एकमेकाच्या मदतीला जायचं. म्हणून सुग्रीव वगैरे हे कथानक आहेच. पण वालीला मारल्याशिवाय रावणापर्यंत जाणं हा मूर्खपणा होता. नाही तर झालं असतं काय, इकडून वालीनं युद्ध सुरू केलं असतं आणि तिकडून रावणानं युद्ध सुरू केलं असतं. म्हणून हे नंतरचं जे रामायण आहे ना, विशेषतः शेवटच्या वर्षात घडलेलं. 13 वर्ष झाल्यानंतर रावणानं सीता नेलेली आहे. मग त्यातले काही महिने शोधात गेलेले आहेत. नंतर एखादा महिना सेतूबंधन, तिथपर्यंत वानरसेना पोचणं, आणि असं करत शेवटी तो म्हणतो ना, 2 महिने मी तुला मुदत देतो सीते. रावण सांगतो 2 महिन्यात जर तू माझी झाली नाहीस तर तुकडे तुकडे करेन आणि नाश्त्याबरोबर खाईन. नाश्ता त्याला प्रातः अश म्हणजे जेवण, प्रातराश हा शब्द आहे. रावण म्हणतो तुकडे तुकडे करून मी नाश्त्याबरोबर खाईन तुला. त्यावेळेला हनुमानवरती आहे. आणि इथे तुम्हाला सहज एक गंमत सांगतो, कारण ही रामदासांच्या जीवनातली कथा आहे, आपण सांगतो त्याला सुसंगत कथा आहे. ह्याला एवढा राग येतो, आत्ताच म्हणतो या रावणाला मारून टाकूया. पण अरे ते आपल्याला कुठे सांगितलं आहे? आपल्याला सांगितलं आहे काय की सीता कुठे याचा शोध घे आणि परत ये. सीतेला मुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणून बघा, रावणाला मारायचा विचार सोडला. रावण जे बोलला ते बोलल्यानंतर त्याला एवढा राग आलेला आहे, त्याचे डोळे रागानं लाल झालेले. आणि अशोकवनात घडलेला प्रसंग, त्यावेळेला अशोकवनात एवढी फुलं आलेली आहेत आणि सगळी पांढऱ्या रंगाची फुलं आहेत आणि ती हनुमंताला तांबड्या रंगाची दिसतात. आणि पुढे रामदास ज्यावेळेला रामायण सांगत होते त्यावेळेला हनुमान येऊन बसला होता. आणि ज्यावेळेला हा प्रसंग रामदास रंगवून सांगायचे. रामदास रामायण सांगताना सगळं रामायण सांगायचे, पण त्यांना फक्त 2च कांड आवडायची, ती म्हणजे सुंदरकांड आणि युद्धकांड. त्यांनी स्वतःच्या हातात ही 2 कांड लिहिलेली आहेत आणि ती आपल्याकडे प्रत आहे. रामदासांनी लिहिलेलं सुंदरकांड आणि युद्धकांड, बाकीच्या कांडात त्यांना तेवढा रस नव्हता. राम जन्मला, रामाचं कौतुक झालं, रामाचं लग्न झालं, ते ठीक आहे, ही 2 कांड. आणि म्हणून ज्यावेळेला हे सांगत होते तो प्रसंग इतके रंगवून सांगले जणू ते पाहतायत तो प्रसंग. सगळे गेल्यानंतर एक वृद्ध माणूस होता, हनुमान त्या वृद्ध माणसाचं रूप घेऊन आला होता. आणि तो रामदासांना म्हणतो किती छान प्रसंग सांगितलात तुम्ही, पण एक चूक झाली त्याच्यात. ते म्हणाले चूक होणंच शक्य नाही, कारण रामाच्या प्रेरणेनंच मी सांगत होतो. त्यावेळेला म्हणाले नाही, फुलं तुम्ही सांगितलं पांढरी होती, ती तांबडी होती फुलं, एवढीच एक चूक झाली. नाही नाही म्हणाले पांढरी होती तांबडी. हा वाद सुरू झाल्यानंतर नेला कुठे, तर रामाकडे. राम म्हणाला दोघंही बरोबर आहे. आता दोघांनाही आश्चर्य वाटलं, कारण पांढरा रंग तांबडा कसा असेल. त्यावेळेला राम म्हणतो फुलं पांढरीच होती, म्हणून रामदास बरोबर आहेत. पण हनुमंताची दृष्टी, डोळे एवढे लाल झाले होते की त्याला ती पांढरी फुलं लाल दिसली
जशी दृष्टी तशी सृष्टी, आणि आपण आपली दृष्टी सुधारली पाहिजे. त्याच्यासाठी अशी ही सत्संग असतो, पारायण असतं, ते त्याच्यासाठी. आता पार अयन, अयन म्हणजे प्रवास, पार म्हणजे दुसरा पार. आर पार शब्द वापरतो ना आपण, सगळेजण या पारावर आहोत, म्हणजे इकडे आहोत, आर मध्ये सगळं जीवन पडलेलं आहे. त्याच्या पलीकडे जी मुक्ती आहे, त्याच्या पलीकडे जो आनंद आहे म्हणतात, तो पार करून जायला पाहिजे. हा पार करून जाण्याचा जो प्रवास आहे त्याला पारायण म्हणतात. पारायण इज नॉट रीडिंग. पारायण म्हणजे प्रवास आहे. म्हणजे पहिलं पारायण झालं त्यावेळेला मला एवढं कळलं होतं आणि मी जरा रागवत होतो, माझा क्रोध काही आवरला नव्हता. दुसरं पारायण झालं, तिसरं पारायण झालं. नाही तर काय होतात पारायणामागून पारायण. मागे आपण तो गमतीदार प्रसंग बघितला होता की 21 पारायण झाली गुरुचरित्राची. मी नैवेद्य दाखवला आणि मला साक्षात दर्शन झालं दत्तात्रेयांचं. पूर्ण दत्त दरबार म्हणजे दत्तात्रेय, त्यांच्या मागे गाय, बाजूला 4 कुत्री, प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि काही सेकंद ते दर्शन टिकलं. झालं असेल एकरूप होऊन जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला नक्कीच झालं असेल, हे झालं असेल, दर्शन झालं असेल. आता त्यानं एक प्रश्न विचारला आणि हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हे दर्शन झालं, स्वप्नात दृष्टांत झाला, आम्हाला हा अनुभव आला, तो अनुभव आला. अनुभव आला म्हणजे काय झालं? त्यानं हाच प्रश्न विचारला. समजा तुम्हाला 8:57 दर्शन झालं, ते काही सेकंद टिकलं, त्याच्यानंतर तुमच्यात कोणता बदल झाला? तर आपण नेहमीच म्हणतो की आपल्या बदलाला सगळ्यात चांगला जज कोण असतो? तो आपल्या घरात. नवऱ्यात सुधारणा झाली की नाही बायको चांगलं सांगते, बायकोत सुधारणा झाली नाही हे नवरा चांगला सांगतो. तर आतून बायको म्हणाली काही बदल झालेला नाही, यांना दर्शन झालं, काही बदल झालेला नाही आहे. दर्शन हा भास असेल किंवा झालं दर्शन, त्याला काय अर्थ आहे सांगा बरं? मी चित्र बघत होतो, चित्र बघत बघत करत होतो, डोळे मिटले, उघडले, मला ते चित्र दिसतं म्हणजे काय? ते मोठा बदल झाला. दत्तात्रेयाचं दर्शन झाल्यानंतर मी शांत झालो पाहिजे, मी तृप्त झालो पाहिजे, मला कोणाकडून कुठली अपेक्षा उरली नाही पाहिजे, आग्रह उरला नाही पाहिजे, मला मान अपमान त्याच्या पलीकडे मी गेलो पाहिजे. हे देवदर्शन आहे. हे माझे दोष तसेच राहिले. फलश्रुतीत दोषांबद्दल काय सांगितलं ते बघा. आणि तसे समास दिलेले आहेत. 200 समास म्हणजे 200 चॅप्टर्स असलेलं बुक आहे. 200 प्रकरणं, लहान नाही आहे. म्हणजे हे सांगी म्हणून फलश्रुतीसुद्धा मोठी सांगितलेली आहे. तर आता आपण काय बघितलं की पलीकडे मला जायचं आहे. भागवतमध्ये आपण हेच बघितलं होतं की भा म्हणजे प्रकाश, आणि पलीकडच्या मला तो प्रकाश पलीकडे, म्हणजे जोपर्यंत मी प्रकाशात एकरूप होत नाही तोपर्यंत प्रकाश पलीकडेच असतो. ज्यावेळेला सांगितलं जातं मुलाला क्षितिज म्हणजे काय, होरायझन इज अन इमॅजिनरी लाईन. हे इमॅजिनरी शब्द काही त्या 5वीतल्या मुलाला गेलेला नसतो. इमॅजिनरी लाईन वेअर द स्काय अपियर्स टू मीट द अर्थ असं म्हणलेलं आहे. आणि होरायझन म्हणाला की तुम्हाला कधीच स्पर्श करू शकत नाही. मुलगा म्हणतो की त्या झाडाच्या ठिकाणी मला दिसते ना, जाऊन बघूया ना. अरे इमारतीच्या तिथे मला दिसते ना, त्या इमारतीच्या टेरेसवर जाऊ द्या. अरे समोर डोंगर मला दिसतंय ना, डोंगराच्या शिखरावर जाऊया. मागे सागर आहे, अरे मला दिसतंय ना. अरे तुला होरायझन कधी दिसणारच नाही. क्षितिज हे कायम पुढे 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 जात असतं, आपल्याला पुढे 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 नेत असतं. हा क्षितिज शब्दाचाच अर्थ आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय की ज्या वेळेला मी परायण व्हायचे कुणाला, नारायणाला, त्यासाठी पार अयन. भागवत म्हणजे तो भा म्हणजे प्रकाश. आपण म्हणतो ना भास्कर, आणि आपल्या मराठीत शब्द आहेत भाकर, भात आणि भाजी. अरे तुम्ही उष्णता दिल्याशिवाय कशी भाकर ती होणार आहे पिठाची? त्या तांदूळाचा भात कसा होणार आहे? आणि ती बाजारातल्या भाजीची भाजी कशी होणार आहे? ते गरम करायला पाहिजे. तो भास्कर आहे, तो प्रकाश आहे, ती उष्णता किंवा ऊर्जा आहे. पण तिथे मला जर जायचं आहे तर तिथे जाण्यासाठी मला तरणी पाहिजे. भागवतातला त शब्द आहे, तरणी म्हणजे नौका. मला कशी पाहिजे? श्रेष्ठ नौका पाहिजे. व म्हणजे वरेण्य आणि ग म्हणजे काय? गमन. आणि मला तिथे प्रकाश दिसतोय, तिथपर्यंत गेलं पाहिजे. मध्ये सगळा भवसागर आहे, मध्ये सगळं पाणी आहे सागराचं, आणि मी तिथपर्यंत गेलो. अरे पुढे आणखी तिथपर्यंत गेलो. म्हणजे कशी पाहिजे? श्रेष्ठ नौका गमन करण्यासाठी. कुठे? भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान किंवा भा म्हणजे मुक्ती.
हे लक्षात घ्या. सगळीकडे हाच भवसागर हा शब्द वापरलेला असतो. म्हणून पारायण या शब्दाचा अर्थ पलीकडे जाण्यासाठी थोडीशी प्रगती झाली पाहिजे की नाही. आता वरती जाण्यासाठी म्हटल्यानंतर पण पुढे बाबा 5 किलोमीटर गेलो होतो, आता 3 किलोमीटर आणखीन जाऊया. मी कुठे महाराजांच्या जवळ जातोय, सद्गुरूंच्या जवळ जातोय, हा तरी अनुभव आला पाहिजे प्रत्येक पारायणाला. आणि हा एक पारायण या शब्दाचा अर्थ हे लक्षात घ्या. आणि परायण या शब्दाचा अर्थ आहे खरं म्हणजे पर अयन. अयन म्हणजे जाणं, प्रवास. आणि पर म्हणजे परब्रह्म, द अल्टिमेट रियालिटी. शेवटचे जे सत्य आहे, जे चैतन्य आहे आणि जो आनंद आहे, सत चित आनंद, सच्चिदानंद आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी लक्षात ठेवा मला काय केलं पाहिजे. आत्ता सांगे पर अयन. हे मी नवीन अर्थ सांगतोय तुम्हाला. पार अयन, नार अयन आणि पर अयन. सगळीकडे नार अयनाचा एक अर्थ आहे घर, पंचायतन वगैरे आपण म्हणतो. अयन म्हणजे घर आणि अयन म्हणजे प्रवास. तर आता पारायणाबद्दल एवढं पुरे झालं. फलश्रुती म्हणजे काय. आता पहिल्यांदा सांगितले फलश्रुती की हे वाचा, एवढं तुम्हाला मी देणार आहे या ग्रंथात. आणि ग्रंथ शेवटपर्यंत वाचा हे शेवटी सांगितलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी सांगितले आता श्रवण केली याचे फळ. आता तुम्ही श्रवण आपण केलंय, आता करतोय ना, आता दासबोधाचं सारच आपण बघतोय. श्रवण केल्याचे फळ. काय फळ आहे. आता 3 शब्द आपण काल सांगून थांबलो होतो. एक आहे फल निष्पत्ती, एक आहे फलप्राप्ती आणि एक आहे फलश्रुती. सगळ्या ग्रंथांची फलश्रुती म्हणतो. श्रुती म्हणजे ऐकणं. ऐका, आपल्याला फळ पाहिजे. अरे 6 महिने वाचल्यानंतर मला मूल होणार होतं, कुठे झालं. 6 वर्ष ग्रंथ वाचतोय, मूल झालेलं नाही. अरे ती फलश्रुती आहे, फलप्राप्ती नाही आहे काही. मग श्रुतीचा अर्थ काय. आधी फल निष्पत्ती बघूया. निष्पत्ती म्हणजे इमिजिएट आउटकम. आता तुम्ही 7 दिवस 8 दिवस इथे आपण वाचलं, हे सत्संग वगैरे आपण करतोय, याची निष्पत्ती काय. मी 1000 शब्द ऐकले ना, त्यातले 10 शब्द माझ्या मनात राहतील आणि राहिलेच पाहिजेत, कारण आपण जिवंत माणसं आहोत. म्हणून नेहमीच म्हणतात श्रवण 1000 शब्दांचं. मनात किती राहतात लक्षात ठेवा. मनात राहतात 100, बुद्धीत किती राहतात 10 आणि चित्तात किती राहतात 1. आणि तो 1 शब्द माझा मंत्र असतो. तो 1 शब्द मला बदलू शकतो. मग तो राम असेल, नाम तुम्ही म्हणाल वाल्याच्या दृष्टीने तो शब्द होता. वाल्याला कुठे सांगितलं होतं राम नावाचा राजा आहे, हे आहे. नाही, वाल्मिकी झाल्यानंतर नारदाने त्याला सांगितलं. वाल्याने प्रश्नसुद्धा विचारला नाही, राम चला म्हणतो. विचार करा. आता आपल्याला मरा गोष्ट माहीत आहे म्हणून म्हणतो मरा. उलटा मंत्र दिलेला आहे, कारण तो शिकलेला नाही आहे. शिकलेल्या माणसाला उलटा मंत्र देतात आणि जो शिकलेला नाही आहे, असंस्कृत आहे, त्याला उलटा मंत्र देतात. पण उलटा मंत्र म्हणताना तो सुलटा होतो. राम 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 झाला ना पुढे. त्याचा पुढे मंत्र रामच झाला. देताना मरा सांगितलं. मरा इति जप सर्वदा. मरा इति, मरे इति जप सर्वदा हे सांगितलं. आणि ते बरोबर आहे. म्हणून आपल्याला एक जो शब्द उरतो किंवा 10 शब्द जे उरतात किंवा एखादं वाक्य उरतं किंवा एखादं उदाहरण उरतं किंवा एखादी गोष्ट उरते आणि उरतेच उरते. लक्षात ठेवा. आज 50 वर्षांनी एखादा विद्यार्थी भेटतो, तो मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झालेला आहे. सर त्या दिवशी तुम्ही सांगितलेली गोष्ट माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी म्हणजे केव्हा. बीएडच्या तासाला माझ्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या मुलांना मी शिकवत होतो. माझ्यापेक्षा जास्त शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना मी शिकवत होतो. तेव्हा मी पहिलीच महाराजांच्याकडून एक प्रेरणा मिळाली की एव्हरी डे यू टेल देम अ स्टोरी अँड देन स्टार्ट. म्हणून रोज मी त्यांना एक गोष्ट सांगायचो आणि ती गोष्ट सांगताना त्या गोष्टीवर माझंही चिंतन व्हायचं आणि त्यांनाही ती गोष्ट आवडायची. फार सुरेख. एकदा स्वप्न आणि सत्य यांनी ठरवलं. गोष्ट म्हणजे कधी कधी राजा राणीचीही सांगायचो. साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. राजा मेला, राणी मेली. हे काही गोष्ट नाही आहे काय. या 2 घटना. राजा भारतात मेला असेल आणि राणी आफ्रिकेत मेली असेल. काय काय 2 घटना आहेत फक्त. राजा मेला, त्याच्या दुःखानं राणी मेली, ही गोष्ट झाली. त्याच्या दुःखानं राजा आणि राणीमध्ये संबंध नाही काय एस्टॅब्लिश झाला. राजा मेला आणि राणीनं उत्सव साजरा केला, हरकत नाही ना. काहीतरी संबंध आहे. राजा मेला, राणी मेली, ही 2 स्टेटमेंट्स आहेत. नाही आहे, ही सुद्धा एक गोष्ट आहे. एकदा त्यांना सांगितलं स्वप्न आणि सत्य 2 जण भेटले आणि ते म्हणाले की श्रेष्ठ कोण.
त्यावेळेला गेले बृहस्पतीकडे, देवांचा गुरु. बृहस्पतीने सांगितले तुमचं तुम्हीच ठरवा रे. किती सोपं आहे. एकाच वेळेला ज्याचे पाय जमिनीला लागतील आणि हात आकाशाला टेकतील तो श्रेष्ठ. त्यावेळेला सत्य म्हणलं काय अवघड आहे, माझे पाय जमिनीवर असतातच, जरा हात वर केले की आकाश, आणखीन हात वर केले, आणखीन हात वर केले, आणखीन हात वर केले, आणखीन हात वर केले. आणि लहान मूल म्हणतं ना आता याच्यापुढे जाय ना, आता याच्या पुढे माझ्याकडून होत नाही आहे. त्यावेळेला मला नाही जमत हे दोन. मग आता स्वप्न म्हटलं माझे हात आकाशात आहेतच, जरा खाली स्ट्रेच केलं की पाय जमिनीला लागतील. तो पाय स्ट्रेच करतोय, जमीन दूरच आहे. त्यावेळेला त्याला कळलं आपल्यालाही जमत नाही आहे. मग बृहस्पतीने सांगितलं उत्तर उघड आहे, तुम्ही दोन्ही महत्त्वाचे आहात. सत्यही महत्त्वाचं आहे आणि स्वप्नही महत्त्वाचं आहे. ज्या माणसाला स्वप्नच नाही ना त्याची कधीही प्रगती होणार नाही. त्याच्यात आणि जनावरांच्यात एकच फरक म्हणजे काय, साक्षात पशु पुच्छ विषाणहीना. शेपूट नाही आहे, त्याला शिंग नाही आहेत आणि चाराऐवजी 2 पाय आहेत. याखेरीज काही फरक नाही आहे. स्वप्न पाहिजे ना. आणि स्वप्न म्हणजे गोल आहे का ठीक, एम आहे का ठीक, पण ड्रीम इज मच बेटर. आणि या शास्त्रज्ञांना ड्रीम्स पडली चंद्रावर जायचे. ते काही गोल नव्हतं त्यांचं, आयुष्यात जमेल की नाही कोणाला माहीत आहे नाही. भगतसिंग वगैरेंचं ड्रीम होतं काय, आझादी, आम्ही मिळवणार आझादी, स्वातंत्र्य. आयुष्यात मिळेल असं नाही, कारण ब्रिटिश किती सालापासून होती इकडे भारतात, 1600 सालापासून होते. 1858 नंतर त्यांनी घट्ट आपली सत्ता केली होती की भारत आमचं राज्य आहे म्हणून. अशा वेळेला आपल्या आयुष्यात तो पुरा होईलच असं नाही, पण मरेपर्यंत आम्ही स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करू, हे त्यांचं स्वप्न होतं. आज आपल्याला स्वप्न नाही आहे आणि स्वप्न पडतात, पण ती सगळी दरिद्री नकारात्मक असतात की 4 चौघात सांगू नयेत अशी स्वप्न आपल्याला पडतात. काय 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 घाण स्वप्न पडलं रे, मित्राला म्हणतो सांग तरी. अरे सांगण्यासारखं नाही आहे रे. नाही तरीसुद्धा मित्र आहे म्हणून सांग रे. आणि नंतर हा सांगतो अरे माझ्याच प्रेतयात्रेत मी होतो. अरे बापरे, एक तर प्रेतयात्रा. आणि तरी बरं तू होतास म्हणजे खांद्यावर घेतलं तस का ती थिरडी, का नुसता प्रेतयात्रेत होतास, का तू मडकं पुढे धरलं होतंस, या सगळं दरिद्री आहे. पण मग अशी स्वप्न पडतात. म्हणून आपले जे विद्वान होते पूर्वज त्यांनी सांगितलं अरे तू मेल्याचं स्वप्न पडलंस ना म्हणजे तुझं आयुष्य वाढलं. हे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन करून टाकलं. कारण स्वप्न तुला पॉझिटिव्ह पडणंच कठीण आहे. कारण पॉझिटिव्ह स्वप्न असेल ना तर आपण कालही वाक्य बघितलं होतं की काही स्वप्न झोपेत पडतात, काही स्वप्न झोपू देत नाहीत. पॉझिटिव्ह स्वप्न झोपू देत नाही. मी उभारणार ती संस्था बघा, उभारणार म्हणजे उभारणार. अशी कितीतरी माणसांनी संस्था उभारल्या शून्यात येऊन. काय होतं त्यांच्याकडे, लोकमान्य टिळक वगैरे सुरू करणार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नॅशनल एज्युकेशन. अरे विरोध होता त्यांना, साधं वर्तमानपत्र काढायला विरोध होता, पण 2 वर्तमानपत्र काढली, एक मराठीतून आणि एक इंग्लिशमधून. इंग्लिशमधून काढलं त्याला नाव मराठा दिलं कारण महाराष्ट्रातून होतं ते, आणि बाकी केसरी होता. तुम्हाला कळलं पाहिजे मला काय म्हणायचं आहे ते. मुद्दा बघा, स्वप्न पाहिजे, फलश्रुती, एक फल निष्पत्ती म्हणजे इमिजिएट आउटकम. उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पटलंच पाहिजे. एक आजोबा मला गजानन महाराजांच्या मठात विचारतात की काय हो या प्रवचनांचा काही उपयोग आहे का. मी म्हटलं नाही हो, मला वेळ जात नाही. बरं आहे, नाही पण उपयोग काय आहे प्रेम. म्हटलं नाही नसेल विशेष उपयोग. नाही पण तरी उपयोग काय आहे असे 2-3दा प्रश्न विचारल्यानंतर म्हणला लक्षात ठेवा, तुम्ही चालत येता. हो म्हणाले मी चालत येतो, अर्धा तास लागतो. हो, परत जायला अर्धा तास, प्रवचन 1.5 तास, मग 2.5 तास, आरती वगैरे आणखीन अर्धा तास, 3 तास तुम्ही घराच्या बाहेर असता. त्यावेळेला तुमच्या घरातले लोक दिवाळी साजरं करतात. बरं झालं आजोबा नाहीत. ही काही कमी आहे का माझ्या प्रवचनांची. अरे तुम्ही सोडा, तुमच्या घरातल्या लोकांसाठी माझं प्रवचन उपयोगी पडतं. त्यावेळेला ते एकदम गप्प बसले. असंच असतं, उगीच प्रश्न विचारायचे. अरे रामाने सीतेचा त्याग केला, हे चुकलंच हा, हे चुकलंच हा, हे चुकलंच हा. म्हणलं बाबा रे तुला कोणी दिलं सीतेचं वकीलपत्र की तू कोर्टात रामाला उभं केलेलं आहेस आरोपी म्हणून. परत झाल्यानंतर मी म्हणलं एक लक्षात ठेवा, तुम्ही तिथे राहताना अंदाजे सांगितलं. हो म्हणाले मी त्या भागात राहतो. मग त्या भागात राहतात ना, तुमचं घर आहे ना, आत्ता तुमच्या घरात काय प्रसंग घडते सांगू. गजानन महाराजांच्याकडे बघून सांगितलं काय प्रसंग घडते सांगू. तुमची बायको वकिलाकडे मला यांच्यापासून घटस्फोट कसा मिळेल.
ज्याच्यासाठी गेलेली आहे. खरंच म्हणजे माझी बायको मला राखता येत नाही आहे आणि रामाने बायकोचा त्याग केला ह्याचीच चिंता मला लागलेली आहे. हा किती भयंकर नवरा असला पाहिजे. आणि दुसऱ्याच्या फक्त आपल्याला लागतात, आपल्यापाशीच सगळं असतं. हे फलश्रुतीतलं मध्यवर्ती एक सूत्र आहे. आता फलप्राप्ती म्हणजे फल मिळणार मला, इथे फलश्रुती महत्त्वाची येते. श्रुती इज इंटरप्रिटेशन. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी, थोडी गोष्टीतली गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल ऐकून. काय आहे, ज्ञानेश्वर ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगतायत प्रत्यक्ष कल्पना बघा, आणि त्यावेळेला काय तेजस्वी ती 4 मुलं आणि एक सावकाराची बाई होती जिला मूल नव्हतं. आणि मूल नव्हतं म्हणून ती मूल असलेल्या बाईचा तिरस्कार करायची, मुलांना तर मारायची जर आजूबाजूला खेळत असले तर. लोक तिला पिशी वेडी म्हणायचे, मूल तिला सहनच व्हायचं नाही. अशा वेळेला लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी सुरू होते आणि त्यावेळेला काय 4 मुलं आहेत, एकदा बघायला तरी ये ग. मुलं असतील तर मी बिलकुल येणार नाही. नाही तितकी लहान मुलं नाहीत ग, पण मुलंच आहेत ना ती. ज्ञानेश्वरांचं वय 16 म्हणजे बघा, आणि ती मुक्ताबाई आहे ते 12 वर्षांची असेल. विचार करा तुम्ही, तशी मुलं आहेत बघायला. नाही नाही मी येणार नाही. शेवटी इतके सगळे लोक जातात म्हणून आली आणि नंतर जायला लागली. आणि ज्ञानेश्वरांनी त्या दिवशी विषय मांडला की मूल होण्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्यक्ष प्रसूती किंवा बाळंतपणच व्हायला पाहिजे, बाळंतीणच व्हायला पाहिजे असं नाही काही. आता रामाचंच उदाहरण बघा. राम कौशल्येचा मुलगा आहे बरोबर, पण दशरथाचा मुलगा कशावरून सांगा बरं. दशरथाने ती पायस त्या अग्नीनं दिलं आणि ते त्याने आपल्या राण्यानं दिलं. त्यांनी काय केलं, म्हणजे दशरथ हा तुझा बायोलॉजिकल फादर नाही. हा मुद्दा रामायणात उठवलाय जाबाली ऋषीने. तेव्हा राम काय म्हणतो, काय म्हणताय तुम्ही ऋषी, असलं नास्तिक आणि पाखंड मत तुम्हीच मांडायला लागलात तर समाजावर त्याचा काय परिणाम होईल. मुलगा म्हणजे काय, रक्तच असलं पाहिजे का, म्हणजे हल्लीच्या भाषेत DNA असला पाहिजे का मुलगा. अरे ज्यानी मला हातावर फोड किंवा फूल असल्यासारखं सांभाळलं आणि मी नाही दिसत आणि मी नाही परत येणार म्हटल्यानंतर माझं नाव घेत ज्यांनी प्राण सोडला, असे किती वडील आहेत सांगावर, ज्यांचा DNA किंवा ज्यांचं रक्त त्या मुलाच्यात आहे, पण मुलगा मेला म्हणून आयुष्य संपवलंय किंवा मुलगा दूर गेला म्हणून आयुष्य संपवलं नाही. तुमच्या सगळ्या कल्पना ज्या वडील असण्याच्या आहेत त्याच्यापेक्षा माझे वडील दशरथ श्रेष्ठ होते. त्यावेळेला जाबाली म्हणाले, अरे माझंही हेच मत आहे, पण मी तुला एक लीगल मुद्दा सांगितला की दशरथांनी दिलेले वर हे तुझ्यावर बाइंडिंग नाही आहे, कारण तू दशरथाचा मुलगा नाही आहेस. हा लीगल पॉईंट आहे. हे सांगून सुद्धा तू परत आला नाहीस, हे इतिहासात नोंदवलं जावं म्हणून मी हे मत मांडलं. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय अर्थ वाटेल तर लावू शकत. म्हणून ती बाई त्यावेळेला तिने सांगितलं मूल म्हणजे काय. हे रामाचं उदाहरण, मूल म्हणजे काय. अरे जो माझा जीव की प्राण असतो, जो माझा बाहेरचा प्राण असतो, त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आता हिरकणी आपण म्हणतो, रायगडची हिरकणी, तिने उडी मारली खाली आपण म्हणतो मुलासाठी. कारण एरवी मी जर त्याला दूध पाजलं नाही तर ते मरणार आहे पोर, मग त्याच्यापेक्षा पोर मरणार आणि मी कशाला जिवंत राहू, मी मरते. मारली उडी, पण देव आणि दैव इतकं महान होतं, वाचली आणि हे केलं, त्याला काही लागलंही नाही. विचार करा तुम्ही. मग ते मूल जर आहे, मग त्याच्यासाठी मला माझ्या शरीरातूनच मूल निर्माण व्हायला पाहिजे असं नाही. सगळ्या जगातली मुलं मी माझी मुलं मानू शकतो. ही फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. श्रुती म्हणजे विचार, ऐकून केलेला विचार, आणि बहुश्रुत म्हणजे खूप ऐकलेला माणूस त्याला बुद्धिमान म्हणायचे. त्या काळात पुस्तकं नव्हती, त्या काळात वाचन नव्हतं, लोक श्रवण करायचे आणि चिंतन करायचे. म्हणून श्रुती म्हणजे विचार करायचा, इंटरप्रिटेशन. या ग्रंथात हे सांगितलं आहे. मी हा ग्रंथ वाचला आणि मला ते मिळालं नाही आहे. 2 कारणं असू शकतील. एक म्हणजे मला ते मिळणारच नाही आहे किंवा मी ग्रंथ नीट वाचलेला नाही आहे, खरंच वाचलेला नाही. असे कितीतरी उदाहरणं सांगता येतात की आपण म्हणतो एक आणि उरलेलं अर्ध ती व्यक्ती ऐकत नाही, कारण तिच्या मनात वाद सुरू झालेला असतो. दारू प्या म्हणल्यानंतर त्याला किती बरं वाटतं, म्हणजे आता जाऊन दारू प्यायला हरकत नाही, कारण हे तेच सांगतायत. कारण मधलं जे पुढचं वाक्य, आणि नरकात जा, दारू प्या आणि नरकात जा, आणि नरकात जर त्याने ऐकलंच नाही, दारू प्या म्हणल्यानंतर हा दारू फेणी याच विचारात गेला.
ऐकतोय कुठे आपण नाही नीट ऐकू शकत. पण श्रुती म्हणजे इंटरप्रिटेशन आहे. आणि त्या बाईला ते एवढं पटलं की दुसऱ्या दिवशी एक भिकारी नेते मूल असतं तिच्या, सगळेजण ओरडतात, धाव धाव त्या घरासमोर उभं राहू नकोस, ती बाई तुझ्या मुलाला मारेल. ती जशी पळत जाते भिकारी तशी ही बाई घरातून पळत जाते, वेड्यासारखी पळत जाते. तिला गाठते, तिला पाया पडते आणि सांगते, अगं मी वेडी वगैरे नाही आहे गं, ज्ञानेश्वरांनी मला सांगितल्यावर मला एवढं पटलेलं आहे, मी तुला बहिणीसारखी सांभाळेन आणि हे तुझं मूल आहे ना ते माझं मूल म्हणून मी पाळेन, तू ये ना माझ्याकडे. मग तिला खात्री पटते. ती जाते, पहिल्यांदा तिचे कपडे म्हणजे तिला आंघोळ घालते, केसाला वेणी वगैरे सगळं करते. आणि आजपासून तू आणि मी बहिणी, तुझं मूल ते माझं मूल. आणि ती एवढं त्या मुलावर प्रेम करायला लागते, सगळ्या गावावर प्रेम करावं लागते. ही ज्ञानेश्वरीची फलश्रुती आहे. ज्ञानेश्वरीची फलश्रुती काय आहे? ही आहे की सगळं गाव, सगळ्या गावातली मुलं ही माझी मुलं आहेत. ही कशी फलश्रुती झाली. आता ही फलश्रुती बघूया. क्रिया पालटे तत्काळ. क्रिया आपण बघूया. नंतर कर्म आहे, कृती आहे आणि कार्य आहे. क्रिया म्हणजे जस्ट डुईंग, घडत आहे. कर्म ॲक्ट आहे आणि कृती ॲक्शन आहे. आणि कार्य म्हणजे माझं संपूर्ण आयुष्यातलं वर्क, मिशन, काही म्हणा. 4 शब्द वापरतो. श्वसन ही क्रिया आहे. मी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय. क्रिया एका देहाच्या पातळीवर बरोबर आहे, पण बुद्धीच्या पातळीवर हे कर्म आहे. एक विशिष्ट उद्देश समोर ठेवून मी बोलतोय विचार करून, आणि तुम्ही ऐकून विचार करताय म्हणजे काहीतरी कर्म घडतं इथे. पण इथे सांगितलं क्रिया पालटे तत्काळ. तत्काळ म्हणजे लगेच बदलणार आहे का? नाही, वेळ यायला पाहिजे. पण वेळ कोणाची केव्हा येईल हे सांगता येत नाही. एक उदाहरण जर दिलं तर आपल्याला लक्षात येईल. पण क्रिया पालटे तत्काळ, क्रिया पालट झाला पाहिजे. पारायण झाल्यानंतर क्रिया पालट म्हणून 25 प्रश्न दिलेले आहेत दासबोधात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स हे मागे बघितलेले आपण. आणि ती दर 6 महिन्याला आपण स्वतःला परीक्षा द्यायची. आणि ते झाल्यानंतर काय की मी किती मार्क्स मिळवतो, 6 महिन्यात माझी प्रगती झाली पाहिजे, तेवढ्यात माझं एखादं दासबोधाचं आणखी पारायण झालं पाहिजे किंवा दुसऱ्या एका ग्रंथाचं पारायण झालं पाहिजे. आणि पारायण झाल्यानंतर माझ्यात तो बदल झाला पाहिजे. हे घडलं पाहिजे. क्रिया पालटे तत्काळ. याला आपण काय करणार आहोत? एक सुंदर उदाहरण देतो. हे क्रिया म्हणजे आता मी श्वास घेतो ही क्रिया आहे. मग सकाळी उठल्यापासून, सकाळी उठणं ही एक क्रिया आहे, रात्री झोपणं ही एक क्रिया आहे. याच्यामध्ये संपूर्ण दिवसात महत्त्वाच्या अशा काही क्रिया असतील ना, त्या मी सुधारेन. मी उठतो त्याच वेळेला, अरे काय आज कुठला दिवस आहे का, मला उठवलं का नाही, आणि आता माझी बस चुकली म्हणजे कटकट करत उठतो मी. हे लक्षात ठेवा. माझी उठण्याची क्रिया तत्काळ उद्यापासून बदलली पाहिजे. प्रसन्न मनानं उठलं पाहिजे. आणि उठल्यानंतर अरे आज काल रात्री हिला उशिरापर्यंत काम होतं नाही, आज मी हिच्यासाठी चहा करतो. माझी क्रिया बदलली, माझी दृष्टी बदलली. ही फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. तुटे संशयाचे मूळ. किती डाऊट्स असतात आपल्याला. मी आत्ता 4-5 डाऊट सांगतो. नामात एवढं सामर्थ्य असेल, कुठला राम झाला की नाही कोणाच माहीत, रामायण हे काव्य नसेल कशावरून. आणि सद्गुरू म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अरे बापरे, आपल्याला डाऊट्स अँड डाऊट्स, सगळ्या शंकाच आहेत. आणि त्यामुळे काय होतं, आपली प्रगती होत नाही. पण हा ग्रंथ जर तुम्ही वाचलात, तुटे संशयाचे मूळ एकसारा, संपूर्ण संशय तुमचे निघून जातील. मार्ग सापडे सुगम. आणि ह्याच्यात मार्ग जो सांगितलाय, कुठला? भक्ती मार्ग सांगितलाय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव. प्रत्येक माणूस देवाच्या योग्यतेचा पोचेल भक्तीच्या मार्गानं. आणि भक्ती सुलभ मार्ग आहे. प्रापंचिकांना अगदी 21व्या शतकात 2022 नंतर सुद्धा सोपा मार्ग आहे भक्ती मार्ग. आणि त्यातले त्यात सोपा मार्ग आहे नाममार्ग. नाममार्ग हा राममार्गाकडे जायचा थेट रस्ता आहे. लक्षात घ्या. पुढे काय सांगितले? न लगे साधन दुर्गम. अरे योग वगैरे किती दुर्गम साधन आहे तो. किंवा हे वाचा, हे विचार करा, त्याच्यावर लिहा आणि मगच माझ्याकडे या. हा गुरु कुणाला परवडणार आहे सांगा बरं. अरे एक साधं तुम्हाला सांगतो, एका याला इंटरवलपर्यंत चांगला झाला. इंटरवलला त्यांनी काही व्यवस्था केली नव्हती, पण कॉलेजमध्ये होता म्हणून कॉलेजला कॅन्टीन होतं. कॅन्टीनमध्ये गेलो आम्ही, खाल्लं.
तिथे ती एक व्हॉलंटियर उभी होती, तोंड उघडा, वास घेऊन बघायला लागली. कांदा असेल तर बाहेर, खाल्ला असेल तर. आणि हॉटेलमध्ये काय बटाटे वडा वगैरेच मिळणार की हो, हां कांदा. म्हणजे आम्ही त्या दोघा तिघांचे ते तोंड उघडून तिने केलेलं, आम्ही निघून गेलो ते कायमचे, परत कधी त्या पंथाकडे वळलो नाही. सांगा, गोव्यात तुम्ही सांगितलं बिलकुल हे मांसाहार करायचं नाही, आतून त्याला वाटतं. आता गोव्यातली मला माहीत असलेली 1000 कुटुंब तरी पूर्वी अगदी नाईलाज म्हणून सोमवारी शिवराक होते, हे लक्षात ठेवा. आता हे गुरु, अनुग्रह, वाचन, सत्संग म्हणल्यानंतर गुरुवार करायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं की आपला एक ग्रामदेव म्हणून असेल ना. आता दामबाबाचा सोमवार असेल तर त्यांनी तुमची सोय बघितली, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी तो शनिवार असतो, म्हणून तुम्ही सावर्ड्याला वगैरे गेलात ना, ते काकोड्याचं जे मंदिर आहे मोठं, तिथे शनिवारी सुद्धा आम्ही खात नाही. आता न खाणं हे चांगलं आहे, यांना पटलेलं आहे. एकदम ते सोडत नाही आहेत, कारण बाकीच्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. पण शाकाहार हा चांगला आहे हे आतून पटलं पाहिजे. शाकाहार असेल तरच या जर म्हणलं तर तुम्हाला येणारच नाहीत लोक. असं दुर्गम साधनं नको. त्या साधना करायला लागल्यानंतर योग्य दिशेने तुम्ही वळाल, हे सांगितलेलं आहे. सायोज्य मुक्तीचे वर मग ठाई पडे. अरे तुम्हाला अगदी असाल तिथे सायोज्य मुक्ती म्हणजे पूर्ण मुक्ती. आणि मुक्ती म्हणजे आपल्याला फार शेवटचं वाटतो, मेल्यानंतर मुक्त झाला वगैरे, काय उपयोग नाही. या क्षणी मी मुक्त हो. आणि मुक्ती म्हणजे काय हो? आळसातून मुक्ती. मला लवकर उठता येत नाही, यातून मुक्ती. हां, मला लक्षात राहत नाही वाचलेलं, हां मला वाचनाची आवड नाही, यातून मुक्ती. ह्या किती म्हणजे ह्यालाच मुक्ती, अशी मुक्ती करत 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 मी अंतिम मुक्तीकडे जातो. हा दासबोध वाचल्यानंतर तुम्हाला लिहिण्याबद्दल आवड निर्माण होईल, वाचनाबद्दल, कारण किती त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून नासे अज्ञान, दुःख, भ्रांती यांचा नाश होतो. हे अज्ञान म्हणजे कुठलं आहे माहिती आहे ना? आत्मज्ञान सोडून सगळं अज्ञान सांगितलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला देतो, पटेल तुम्हाला. त्यांनी सांगितलेलं आत्मज्ञान हे एकच ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे. म्हणजे मी PhD झालेलो आहे फिजिक्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, मग त्यातलं सगळं ज्ञान, लेटेस्ट मॅथमॅटिक्स आहे ना, ते मला येतं, बरोबर. पण जर एखाद्याने सांगितलं की जरा रांगोळी काढव, ते मला येणार नाही. मी तुला 16 ठिपके आणि 16 ओळी म्हणजे एकंदर 296 ठिपके हे मी तुला सांगेन. कारण का की मी गणितच आहे, हे कला मला जमणार नाही. अरे म्हणजे कसा तुला म्हणजे तुला मॅथ्सचं ज्ञान आहे पण कलेचं अज्ञान आहे, तुला मॅथ्सचं ज्ञान आहे पण तुला ग्रामरचं अज्ञान आहे, तुला मॅथ्सचं ज्ञान आहे पण तुला नृत्याचं अज्ञान आहे, तुला मॅथ्सचं ज्ञान आहे. अहो केवढा अज्ञानाचा समुद्र झाला तयार. म्हणून फक्त आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. उलट आणि सुलट, ज्याला व्हाईस वर्सा म्हणतात ना, तसा प्रश्न विचारला आहे. असं कोणतं ज्ञान आहे गुरुदेव की जे ज्ञान मिळालं आणि दुसरं कोणतंही ज्ञान मिळालं नाही, लक्षात ठेवा, तरीसुद्धा काही अडणार नाही. आणि असं कोणतं ज्ञान आहे गुरुदेव की जे मिळालं नाही आणि बाकी सगळी ज्ञानं मिळाली प्रपंचातली, तर माझं अडणार आहे. असं कुठलं ज्ञान आहे? त्यावेळी त्यांनी दोन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आहे, आत्मज्ञान. आता कालच एक जण सांगत होते की हे अगदी गेले अलीकडच्या काळात गजानन महाराज शेगावचे मुख्य जे होते, विवेकानंद लोक त्याला म्हणायचे, पण ते शिवानंद पाटील असं काहीतरी नाव होतं. तर त्या महत्त्व कशाला आहे की त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. यांना काय कळते इंजिनिअरिंग, आणि हे कॉलेज काढलं, यांना काय कळते इंजिनिअरिंगमधून. तू काय फार शिकलेला माणूस नव्हता, पण तुम्ही एखाद्या गुरुवर भक्त ठेवून जर एवढे पुढे गेलात, लक्षात ठेवा की ते गुरु सगळं ज्ञान तुम्हाला देतो. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. भाऊराव केतकर हे कोण होते? इंजिनियर होते. आणि त्यांनी मोठ्या रामाचं मंदिर बांधताना एक दार केलं. महाराज आले, म्हणाले कुठल्या मूर्खाने हे दार इथे सांगितलं? ते म्हणले इंजिनियरांनी काढा म्हणाले. आणि मी इकडे दार लावतो, इथे दार लावायचं. झालं. त्यावेळेला भाऊराव म्हणाले मी तुम्हाला इकडे, भाऊरावनी मूर्ख वगैरे शब्द वापरला नाही, महाराजांनी मूर्ख शब्द वापरला. कोणत्या मूर्खानं? अहो इंजिनियर साहेब आहेत ते. नाही ते इकडे लावा. मी तुम्हाला इथे दार लावायला सांगितलं, तुम्ही इकडे का लावलं? महाराजांनी सांगितलं ना, मग ते बरोबर असलं पाहिजे. त्यांनी सगळी गणित, पावसात पाऊस आत येऊ नये, उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये, वारा आला, हा सगळ्याचा अभ्यास करून त्या इंजिनियरनी दार सांगितलं होतं इथे करूया. आज थोरल्या रामाच्या मंदिरात आपण असं आणि असं जातो, लक्षात ठेवा.
बाहेर एक दार आहे की हो हनुमंताच्या मागे. महाराजांना माहीत असेल की आता मी आठवड्याचा बाजार सुरू करणार आहे आणि सगळे बाजारचे लोक बसले, बैलगाड्या वगैरे आल्या, तर इकडून दारातून सगळी धुळच आत येणार आहे माझ्या रामरायावर. म्हणून ते दार उत्सवाच्या वेळेला उघडूया, हे इकडे दार करूया. हा विचार आहे त्यांना, कारण त्यांना पुढचं दिसत असतं. म्हणून सांगितलं की तुमचं अज्ञान, दुःख आणि भ्रांती म्हणजे भ्रम. आपल्याला खूप भ्रम असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल. तो तसाच वागणार, म्हणजे जणू काय मी असा वागणार. माझ्याबद्दलही भ्रम आहे आणि दुसऱ्याबद्दलही भ्रम आहे. दुसरा सुंदर नाही हा माझा भ्रम आहे, त्याच्याहीपेक्षा मी सुंदर आहे हा माझा महाभ्रम आहे. या सगळ्या भ्रमातून, आणि भ्रम म्हणजे जे असतं तसं दिसत नाही आणि नसतं तसं दिसतं, हा भ्रम आहे, इल्युजन नाही. शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, शीघ्र. एकदा वाचून घडल्यानंतर ज्ञानप्राप्ती, ज्ञान कळलं पाहिजे. आत्ता सांगितलेलं आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान दशक म्हणून आहे ना, एक संपूर्ण दशकच ज्ञानाचं आहे सगळ्या बाजूने. आता मगाशी तुम्ही आत्माराम वाचत, माया माया माया, हे किती शब्द होते. माया नष्ट होणं म्हणजे ज्ञान होणं. माया म्हणजे अज्ञान आहे, माया म्हणजे भ्रम आहे. आणि दुःखावर सगळ्या संतांनी सांगितलं, दुःख तुम्ही निर्माण करता तुमच्या जीवनात. हा विषय जुना आहे, गीतेला ते त्याच्यात चिखल शब्द वापरलेला आहे. तुमच्या कुटुंबात बुद्धी वापरून तुम्ही चिखल निर्माण करता. आणि नाही सगळेच करत नाहीत, मग ते चांगले आहेत, त्यांना बुद्धीचा उपयोग कळलेला आहे, लक्षात ठेवा. सगळेच असे आहेत असं नाही, पण आपण करतो, बुद्धीचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे, नासे अज्ञान, दुःख आणि भ्रम. पुढे शीघ्रची काय, इथे ज्ञान मिळणार आहे, ही फलश्रुती सांगितलेली आहे. पारायण एकदा केल्यानंतर ज्ञान फार मिळणार आहे का, तर नाही मिळणार. पण ज्ञान म्हणजे काय हे कळेल. मला ते एकदम अंगवळणी होणार नाही, पण मला कळलं की ज्ञान म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. एक साधं वाक्य सांगतो. आपण म्हणतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे जग आहे ना ते खोटं आहे आणि ब्रह्मच फक्त खरं आहे. हे खोटं कसं, माझा नवरा काही खोटा आहे का, खोटेपणाने वागतो हो, पण नवरा खरा आहे की. मी चिमटा काढला की ओ करतो ना तो, लक्षात ठेवा. गुलगुल्या केला की हसते ना ती. म्हणून आम्ही दोघेही खरे आहोत, नवरा बायको. आणि तुम्ही काय म्हणता मिथ्या. अरे पुढचं वाचतच नाही आपण. जीवो ब्रह्मैव ना परहा. हा जो आतला जो जीव आहे ना, जो मला कळलेला नाही आहे, मी देहाला मी समजलेलो आहे. आणि तो ब्रह्म इव, तो ब्रह्मच आहे, ब्रह्म सत्यम. म्हणजे आपण जे जीव आपल्याला जर कळलो की मी शिव आहे, तर मी सत्य आहे. आणि मिथ्या काय आहे, जे अनित्य म्हणजे मिथ्या, हे जर मला कळलं, हेच खरं ज्ञान आहे ना. मिथ्या म्हणजे खोटं, कुणी सांगितलं. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे सत्य नाही ते. आणि सत्य म्हणजे कायम टिकणारं नित्य, आणि मिथ्य म्हणजे कायम बदलणारं अनित्य. आता काय हो, सगळंच अनित्य आहे ना. इथे दिसणारी मागची महाराजांचा फोटो आहे, तोही अनित्य आहे. कारण त्याने तयार केल्यापासून कधीतरी तो मोडणार आहे, त्याला क्रॅक जाणार आहे, काही ना तरी प्रवास सुरू झालेला आहे. सगळं दिसतं तसं नसतं, म्हणजे त्या त्या क्षणाला नसतं. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला जर इथे कळलं तर तुम्ही बाहेर जे दिसतं त्याच्यावर फार प्रेम करणार नाही. म्हणजे 20व्या वर्षी सुंदर होती, तिच्यावर मी प्रेम केलं. 40व्या वर्षी तिचं सौंदर्य कमी व्हायला लागलं, मला दुसरी आवडायला लागली. हे देहाच्या पातळीवरचं जगणं आहे. आणि म्हणून मग ते ब्युटी पार्लर्स वगैरेचे सगळे हे काढतात, धंदे चालतात. आता काही स्त्रियाच ब्युटी पार्लर नाही, पुरुषांचे ब्युटी पार्लरही फार सुंदर असतात. आणि युनिसेक्स ब्युटी पार्लर म्हणून नवीन कन्सेप्ट आहे, परवरीत वगैरे निघालं. हा युनिसेक्स काय कल्पना आहे, म्हणजे नाही एका भागात स्त्रियांचं होतं आणि दुसऱ्या भागात पुरुषांचं होतं. हां, भाग तरी सेपरेट आहेत तर नाही. पुरुषांना स्त्रिया मालिश करतात, मसाज, आणि स्त्रियांना पुरुष. अरे बापरे, असं आहे का. हे कल्पना करा, हे सगळं बाहेरचं आहे, हे सगळं देहाचं आहे. आणि मी देह 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 किती करणार आहे. देहाच्या आत खरा मी आहे. देहाच्या आत, लक्षात ठेवा, कातड्याच्या आत रक्त आहे, रक्ताचे मांस आहे, हाडं आहेत. पण त्याच्या आत आणखीन गेला माझा श्वास चालू आहे, त्याच्या आत गेला श्वासाला जोडलेला प्राण आहे, त्याच्या आत गेला प्राणाला जोडलेलं मन आहे, मनाच्या नंतर बुद्धी आहे, बुद्धीनंतर चित्त आहे, त्याच्यानंतर आत्मा आहे. म्हणजे खरा मी हा शरीराच्या आत सुरू होतो, त्याची उपासना केली पाहिजे. आपण खोट्या मीची मूर्ती, अरे काय सजवली होती, काय दिसत होते गजानन महाराज, काय तो साईबाबांचा रत्नजडित मुकुट, आपल्याला कळलेलेच नाही आहे. अगदी खरं सांगतो, मुख्य देवाचा निश्चयो, फलिश्रुती सांगितले त्याने. अरे मुख्य देवाला तुम्ही विसरता आणि देवाच्या मूर्तींना
त्यांचा 600 शृंगार, सगळं कळस हा सोन्याचा आहे, रथ सोन्याचा आहे. शृंगेरीला गोव्यातल्याच एका व्यापाऱ्यांनी दिलेला आहे, सोन्याचा रथ वगैरे आहे. आणि मग सोन्याच्या रथाची मिरवणूक मंदिराच्या बाहेर काढायची नाही, सिक्युरिटी, मग भक्तांच्या आधी ते हल्ली तर कमांडोज. हे कसली यात्रा, ही रथयात्रा कसली सांगा बरं. तुम्ही रथापर्यंत पोचूच शकत नाही, हे मध्ये सगळे कमांड, पण सोन्याचा रथ आहे तो. ही गंमत बघा. मला देव कळलेलाच नाही, मी बाहेर, मला उपासना कळलेली नाही अजून, मी बाहेर 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 करतो. हे लक्षात ठेवा. आज आदित्यवार म्हणलेलं आहे, बरोबर. आदित्य म्हणजे आदित्याचा वार आहे. आदित्य म्हणजे अदितीचे पुत्र, आणि अदिती म्हणजे जोडणारी सांधणारी शक्ती. सासूही रविवार करते, सूनही रविवार करते श्रावणातले, आणि दोघींची भांडणं, आणि मी करणार आणि तू करणार आणि मी पोचवणार. अरे बापरे, मग अदितीचे पुत्रच कळलेले नाहीत आपल्याला. अदिती म्हणजे काही कळलेलं नाही आहे. दिती तुकडे पाडणारी आणि अदिती तुकडे जोडणारी. सून आणि सासू यांच्यात तुकडे जर पडले असतील तर या आदित्यवार रविवार पुजतो ना आपण, त्या रविवार पुजल्याने जोडले गेले पाहिजेत. हा अर्थ आहे आदित्यवारचा. आणि तेवढा तेजस्वी वार आहे. आपण कुठेतरी एक रिच्युअल करून टाकलेलं आहे. ते एकदा करून टाकलं ना की मग मी येते किंवा मी येतो. हे करून टाकायचे म्हणजे कुठे टाकायचे हो सांगा. आणि अक्षरशः शेवटी निर्माल्य टाकतो. आदल्या दिवशी फार चांगली दुर्वा घातल्या, सजवल्या, काही नाही, त्याच भावनेनं आपण दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून काढून टाकतो. हे दुर्वांची सजावट आहे का? आमच्या गणपतीला बघा रोज दुर्वांचं मोरपीस असतं, आणि खरंच ते करतात दुर्वांचं मोरपीस. एक तर गणपतीला मोरपीस आवडतं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि मूर्ती सजवणं, तुम्ही सजवा लोकांनी यावं म्हणून, पण तिथे विचार असे ऐकवा, तिथे ग्रंथ असे द्या की मूर्तीच्या आत गणपती आहे. मूर्तीच गणपती असते तर आज कितीतरी मूर्ती बनवतायत ना, ते मूर्तिकार मूर्तीपेक्षा श्रेष्ठ नाही का झाले. तो म्हणेल हा जो तुम्हाला सगळ्यात सुंदर गणपती आहे ना, तो मी बनवलेला आहे. म्हणजे आय एम द मेकर नाही, आय एम द क्रिएटर. आहेच क्रिएटर कसला, स्टॅच्यू, मूर्ती आहे ती फक्त. पुढे काय सांगितलेलं आहे, चातुर्य करे यथा योग्य विवेके सहित. हे विवेक आणि चातुर्य, चातुर्यावर समर्थांचा फार भर आहे. पण चातुर्य म्हणजे कुठलं चातुर्य? बिरबलाचं चातुर्य, कोल्ह्याचं चातुर्य नाही. कोल्हा चतुर आहे, तो स्वतःसाठी फिरतो, त्याला काही खायला मिळत नाही हो, आणि वरती झाडावर बसतो तर कावळ्याचं चोचीत एवढा मांसाचा तुकडा आहे. आता हा चतुर आहे कोल्हा. तो कावळे दादा, अहो तुमच्या आजोबांचं गाणं मी ऐकलं होतं. त्यानंतर गाणंच नाही, तुम्ही काय सगळे कावळे सुंदर गाता, जरा गाणं ऐकवा ना. कावळा फुलला आणि गायला म्हणून चोच उघडली. तो थँक्यू म्हणून कोल्हा निघून गेला. हे हा चतुर कोल्हा आहे. पण बिरबलाकडे जर कावळा गेला असता की माझ्याकडून फसवून या कोल्ह्याने गेलेला आहे, तर कोल्ह्याने तो खाण्यापूर्वी बिरबल तिथे पोचला असता. आणि कोल्ह्याची युक्तिवाद घालून, कोल्ह्यापेक्षा चतुर आहे मी, माणूस आहे ना, आणि तो कावळ्याला सांगितलं असतं तुझा तो घेऊन जा. कोल्ह्याला सांगितलं असतं हा कसला रे दुसऱ्याचा उष्टा, मी तुला मोठा देतो, दे टाकून. कोल्ह्याने टाकला असता, कावळ्याने नेला असता. दुसऱ्याच्या कल्याणासाठी चातुर्य वापरा. आणि स्वतःच्या, म्हणून म्हणतात ना हल्ली स्मार्टफोन वापरतो, स्मार्ट सिटी असतो, स्मार्ट कम्युनिकेशन असतं, आणि आपणही स्मार्ट झालेलो आहोत. नका होऊ स्मार्ट, इंटेलिजंट बना, बुद्धिमान बना, स्मार्ट नको. कारण स्मार्टमध्ये एक प्रकारची फसवणूक असते. मी दुसऱ्याला कसा, मी आय एम स्मार्टर दॅन यू, हेच होतं. इंटेलिजंटली जीवन जगूया, स्मार्टली नको. स्मार्टली जीवन डिजिटल लाईफ आहे, म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट, सगळं स्मार्ट. स्मार्ट किचन हल्ली आहे ना, सगळं स्मार्ट नाही हो. इंटेलिजंट, बुद्धिमान, आणि मग मी दुसऱ्यासाठी माझी बुद्धी वापरेन, निदान स्वतःच्या जीवनात दुःख निर्माण करणार नाही. पुढे काय सांगितलेलं आहे की धूर्त, तार्किक आणि विचक्षण समयो जाणते. उगीच तर्कासारखं, पण समय कळला पाहिजे ना. ती एक लॉजिकची प्रोफेसर चाळीत राहायला येते, नवीन आहे, नवरा दुसरीकडे, हिची बदली झालेली आहे, मोठं ठसठशीत कुंकू लावते, पण प्रोफेसर असल्यामुळे असे एका पर्स, आणि ही कोणाकडे बघत नाही. मावशी विचारतात तुम्ही कोण, नवीन आलाय दिसतं वगैरे, हे कुणाशी बोलत नाही, कारण ह्या सगळ्या साध्या बायका आहेत. मग अशा वेळेला तिने आपल्याकडे बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपली मैत्री झाली पाहिजे तिच्याशी. यासाठी एक संधी येते, संक्रांतीचं हळदी कुंकू, बरोबर आहे. तिला हळदी कुंकवाला मावशी म्हणते की मी मुद्दामून आलेलो आहे तुम्हाला, उद्या हळदी कुंकू आहे, तुम्ही यायचं. हो म्हणाले.
आणि आली ती कपाळाला कुंकू नाही. त्यावेळेला ती मावशी म्हणते, कसं एकदम डायरेक्टली विचारायचं, तुम्हाला घाई झाली नाही आल्या आल्या? नाही नाही, मी सावकाश. नाही नाही, तयारी करायला तुम्हाला वेळ कमी पडला असेल? नाही नाही. का? नाही, मला भरपूर वेळ होता, तयारी केल्यानंतर सगळं ठीक आहे ना घरी? कारण हे पुढचं नवरा मेला नाही आहे ना. हां, हे काय आहे? नाही, तुम्ही असं का विचारता? नाही, तुम्ही कुंकू न लावता? अहो, तुम्ही हळदी कुंकूला बोलवलंय, तुम्ही कुंकू लावणार, तुम्ही कशाला लावून येऊ? हे लॉजिक आहे. समय न जाणते. अहो, किती उदाहरणं सांगता येते. म्हणून माझा जर ग्रंथ वाचला तर नुसते तर्कट असाल, नुसते बुद्धिमान असाल तर नाही, योग्य समय जाणून वापरायचं. महाराजांनी उदाहरण दिले ना एकाचं, की तो ऐकतो. तो आमचा अत्यंत एफिशियंट असा आमच्या घरातला नोकर आहे. हा कसा एफिशियंट आहे की ते सांगतात की आज आई तुमची रात्र काढणं अवघड आहे, ती अत्यंत सिरियस आहे, तरी एक शेवटचा उपाय म्हणून ते औषध आणूया. औषध लवकर तिला दिला, पण नाही आम्हाला वाटत की ती बघेल. हे सगळं त्या नोकराने ऐकलं. त्या फार्मसीत जा, धावत जा आणि पळत ये, लवकरात लवकर आईला दिलं पाहिजे औषध. हा काही लवकर येत नाही, जरा उशीर होतो. तर अरे हे औषध घ्या. नाही, उशीर. सगळं तयारी करूनच आलो. एकाच ह्याच्यात मडकं आणलं, बांबू आणले, परत कशा जायला. आता हा काय किती एफिशियंट आहे बघा बरं. नाही ना, महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हणजे किती तुम्ही हुशार, म्हणजे किती किती हुशार. नका तेवढे करू जास्त. आळशी साक्षेपी होते. साक्षेप हा त्याचा आवडता शब्द आहे. साक्षेप म्हणजे योग्य प्रकारे केलेला प्रयत्न. साक्षेप जर केला ना, लक्षात ठेवा, तर तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट व्हाल. एक तुम्हाला उदाहरण देतो. सर, मी पुढच्या वर्षी 35 वर्षाचा होणार आहे. इतकी वर्ष मी तुमच्याचकडे गेली 8 वर्ष मी येतोय. 8 वर्ष मी येतोय. ह्या वर्षी मला जरा निवडा ना, कारण मग मला 35 वर्ष म्हणजे मला निवड मिळणार नाही जागा वगैरे. मला त्याची दया आली. पेडणेहून आला होता, गरीब होता, मोठं कुटुंब होतं, त्याला नोकरीची गरज होती. मी म्हटलं, पहिल्या वर्षी तुम्हाला मी विचारलं होतं की ज्याच्यावर तुम्ही ॲप्लिकेशन लिहिलं आहे तो कागदसुद्धा इतका चुरगळलेला आहे की मला हातात धरावं असं वाटत नाही. तुम्हाला काही कॅथलिक मंडळींनी केलेले दाखवतो कागद. आर्ट टीचर जी होती तिने त्या कागदाचा फोल्ड इतका सुंदर फुलासारखा घातला होता. तांबडं गुलाबी हे निवडलं होतं, त्याच्यावर परफ्यूम लावला होता. मी आर्टची टीचर आहे, मी काही गणिताची टीचर नाही आहे. अरे, ते बघितल्याबरोबरच इम्प्रेस होतो तुम्ही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपलं कसं चुकतं ते महत्त्वाचे. आपण साक्षेप म्हणजे काय? अचूक प्रयत्न. हे 150 असे जर आलेले असतील ना ॲप्लिकेशन टीचर्सच्या पोस्टसाठी, मी अशा खोलीभर पसरायचो आणि मुलींना सांगायचो, तो उचल, तो उचल, तो उचल, तो उचल, तो उचल, तो उचल, तो उचल. हे आणि उघडून बघ. हे सगळे फर्नांडिस, डिसोजा, डिकोन्ना या सगळ्यांचे आहेत. सगळे कॅथलिकांचे आहेत. तुला कसं कळलं? अगं, व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे, व्यवस्थित हे केलेलं आहे, चिकटवलेलं आहे वगैरे. हे सगळे बावळट आहेत ना, ते हिंदूंचे आहेत. आणि त्यातल्या त्यात महाबावळट आहेत ना, ते खेड्यातल्या लोकांचे आहेत, ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे. तो कागद दुसऱ्या दिवशी आला, कागद त्यांनी चांगला आणला, पण इकडे तुकडा गेला आहे. अरे म्हणलं, काय रे? नाही म्हणलं, वहीतलं फाडताना इकडचा तुकडा गेला. पुढच्या वर्षी येतो त्यावेळेला वहीतला कागद, त्याला स्वतंत्र कागद घेता येत नाही ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी. वहीतला उडल्यानंतर इकडे सगळं झिगझॅग झालं होतं. मी अतिशयोक्ती सांगत नाही आहे. आणि म्हटलं, मला तुला मदत करावीशी वाटते रे, पण यावेळेला तू ज्या ॲप्लिकेशन इतकं सांगून तू लिहिलेलं आहे. माझी आजी काय म्हणायची माहिती आहे ना, एक गाईच्या तोंडातून काढलायस खऱ्या कागद. म्हणजे गाय कागद खात होती आणि तू ओढून काढलायस. अशा कागद आहेस का? तुला कशी देऊ नोकरी? एवढा सुद्धा तुला साधा कागद नीट घ्यायला जमत नाही. आज तू काय शिकवणार आहेस रे पुढे? साक्षेपी आळशी आहेत ना, ते साक्षेपी होते. साक्षेपी म्हणजे काय? खर्च करावा लागत नाही, जरा नीट कर. हे बघा पुढे, पापी प्रस्तावती. प्रस्तावती म्हणजे पश्चात्ताप होतो. पापी पाप करणार नाहीत असं नाही. दुरिताचे तिमिर जावो, त्या आपण म्हणतो सत्कर्मी रती वाढव, त्यांना पश्चात्ताप झाला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. बद्धची होती मुमुक्ष. बुद्ध वाङ्मयात बघा, एका बाजूला बुद्ध आहे तर दुसऱ्या बाजूला बद्ध आहे. बद्ध म्हणजे बांधलेला आणि बुद्ध म्हणजे सुटलेला, मुक्त झालेला, द एनलाइटन, ज्ञानाचा प्रकाश दिसलेला, तो बुद्ध आहे. आणि दुसऱ्या बाजूला बद्ध आहे. आपण कुठे आहोत? आपण ज्या अर्थी या सत्संगाला आलेलो आहोत आणि जसं शक्य होईल तितकं ऐकतोय प्रयत्न करून, म्हणजे आपण बद्धाच्या अलीकडे आलेलो आहोत. बद्धाच्या अलीकडे मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे आणि नंतर ज्ञानी आहे. हा सगळ्या गोष्टी आहेत. पुढे बघा, मूर्ख होती अतिदक्ष.
मूर्ख आहेत ना, दासबोध वाचल्यानंतर ते दक्ष झाले पाहिजेत, अति दक्ष. दक्ष म्हणजे सावध, ॲलर्ट. आणि मूर्ख म्हणजे काय की काही त्याला कळतच नाही, त्याला वेळ जातोय, आयुष्य संपतंय, परीक्षा जवळ आलेली आहे, अरे तुला महत्त्वाची ट्रेन गाठायची आहे, अजून तयारी नाही आहे, जाऊया वगैरे वगैरे. मूर्ख आहे तो, अति दक्ष. अरे ट्रेन अजून अर्ध्या तास नाही ना, आधी तयार असलेलं बरं. पण आता लगेच का निघताय, 5 मिनिटाच्या अंतरावर स्टेशन आहे ना, ट्रॅफिक जॅम असला तर. पूर्वी हा बावळट होता, उशिरा त्याची ट्रेन चुकायची बऱ्याच वेळेला, पण आता नाही, आता तो दक्ष झालेला आहे. अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. अभक्त आणि भक्त, भक्त म्हणजे जोडलेला आणि अभक्त म्हणजे तुटलेला. दासबोध वाचल्यानंतर तुम्ही कायम जोडलेले राहिलं पाहिजे, मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर. काय अवघड आहे हो, मी सगळी कामं करते प्रपंचाचे. म्हणजे तिकडे खेड्यात जर असेल तर मी गोठा झाडते, गायींचं ते मूत्र वगैरे एकत्र करते, शेण काढते, सगळं करते, पण माझं मन जोडलेलं आहे गोंधवल्याशी. मला आठवत आहेत महाराज, मी काय फार शिकलेली नाही, प्रवचन वगैरे वाचलेली नाही आहेत, पण महाराजांनी शेवटी सांगितलं आहे ना, जेथे नाम तेथे माझे प्राण. म्हणजे माझे प्राण म्हणजे मी जिवंत ठेवायचं असेल, नाम घ्या, तेवढं मी करते. हा एक अभक्त नाही, ती भक्त आहे. भक्त म्हणजे कनेक्टेड आणि अभक्त म्हणजे डिस्कनेक्टेड. आपण बऱ्याच वेळेला संधी मिळाली की आपण लगेच अभक्त होतो. आता इथून बाहेर गेलो ना की लगेच आपण अभक्त, अहो यायला उशीर झाला, हो अर्धा तास आधी पोचले असते, आता बघूया माझ्या गाडीसमोर दुसरी गाडी कशी. सुटलं अनुसंधान, सुटलं नाही. आपण हे सगळं करता करता एक विचार मनात घ्यायचा, मी जोडलेलो आहे माझ्या सद्गुरूंशी, माझ्या कुलदेवतेशी मी जोडलेलो आहे. मग ते जोडलेलं राहून बाहेरची सगळी कामं करता येतात की, हे लक्षात घ्या. शेवटी सांगतात नाना दोष ते नासती. आपण म्हणतो ना महादोष जातात. दोष म्हणजे दुर्गुण किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, हे सगळे दोष आहेत, ते नासतात म्हणजे नष्ट होतात. पतित ते पावन होते. हा जर ग्रंथ वाचला तर कितीही पतित म्हणजे पापी किंवा अपराधी किंवा कळत नसल्यामुळे स्वतःचं आणि इतरांचं नुकसान केलेला, त्याचा उद्धार होतो. जर तुम्ही दासबोध नीट वाचलात, कितीही पतित असलात, कितीही पापी असलात, तरी त्याचा उद्धार होतो. प्राणी पावे उत्तम गती म्हणजे सद्गती. आणि प्राणी म्हणजे आपण प्राण घेतो म्हणून आपण प्राणीच आहोत, लक्षात ठेवा. आणि झाडेही प्राण घेतात, श्वसन करतात. प्लांट्स ऑल्सो ब्रीद. तो प्राणसुद्धा प्राणीच आहेत एका अर्थाने. तर पण माणूसच फक्त सद्गती, आपल्याला मोक्ष मिळतो. हे ऐकल्यानंतर नाना धोके देहबुद्धीचे आणि नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. हे शेवटचं तरी आपल्याला जमणार आहे का? देहबुद्धीचा धोका आहे, तिथे मी सावध राहीन की मला त्याची गरज नाही आहे. पाहिजे म्हणजे पाहिजे, मग कितीही खर्च झाला तरी पाहिजे. मला मार्क ट्वेनचं एक वाक्य आठवतं. 1 जानेवारीला तो सांगतो की मी यावर्षी नवीन वर्षी संकल्प केलेला आहे की मी सगळ्या ऋणातून मुक्त होणार आहे, त्यासाठी कितीही कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल. हा मार्क ट्वेन आहे. ऋणमुक्ती आहे, पण कितीही कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल, आपलं असं असतं. म्हणून धोका कशाचा आहे? देहबुद्धीचा. मला कळतं की इथे पतन होणार आहे, मला कळतं इथे मी फसवले जातोय, आणि मी 50 सुद्धा नसणार आहे 500 रुपयाला. परवा तुम्हाला सांगतो ना, एक तो म्हणतो एक वाटा घ्या 500 रुपयाला. त्याला फक्त सांगितलं माझ्या मित्रांनी मला 100 पाहिजेत. आता 100 म्हणजे 35च होते हो त्याच्यात, म्हणजे 3 पुढे द्यायला पाहिजेत, म्हणजे 1500 रुपयाला 100. तिला सुद्धा लाज वाटली. 2022 साली 23 साली त्याचीही तिला लाज वाटणार नाही. पण आता 500 रुपये 700 रुपये अळमी सांगायची आणि ते 100 कधीच नसतात. आपल्यालाही सवय झालेली आहे, त्यांनाही सवय झालेली आहे. हे मला कळतंय. देहबुद्धी, नाही खाल्लं तर काय होणार आहे, नाही खाल्लं तर काय, सगळ्या पिढ्या एकदम नरकात पडणार आहेत का, वगैरे वगैरे. हा प्रश्न स्वतःला विचारूया ना. स्वतःला गोष्टी डिनाय करायला सुरुवात केली पाहिजे. नो मीन्स नो. आता बरेच जण श्रावणात आम्ही खाणार नाही आणि खरंच खात नाही. काही जण चातुर्मासात कांदा खात नाहीत, बरोबर आहे. पण चातुर्मास संपल्यानंतर, श्रावण संपल्यानंतर घरातली माणसं सांगतात लगेच नाही, हां गणपती आपल्याकडे आहे, 4 दिवसांनी गणपती येणार आहे, त्याचं विसर्जन. बापरे. म्हणून आदल्या दिवशी नाही तर काय करतात, गणपती ज्यांच्याकडे नाही ते अमावस्येला आषाढी गटारात पडतात.
हां, मग गटारातली घाण स्वच्छ करण्यात श्रावण निघून जातो आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पुन्हा गटार यांचं वाट बघतच असतं. त्या श्रावणाचा काय उपयोग आहे सांगा बरं. गेली 20 वर्ष मी श्रावण शिवराक करतो, अरे पण नंतर भयंकर आहे ते. म्हणून बाहेरचं बाहेर करतो, वरवरचं करतो. हे वरवरचं नको, आतातलं खोलखोलचं करूया आणि बाहेरचं नको, आतलं करूया, हे शेवटी सांगितले. आणि नाना उद्वेग संसाराचे, उद्वेग नको असलेलं काम करावं लागतं, पण उद्वेग कशाला पाहिजे. रोज चपात्या एका अत्यंत चांगल्या माझ्या जवळच्या मित्राने, तो सगळं घरातलं काम करतो सोडून चपात्या, त्याला जमत नाही. आणि त्याची बायको तक्रार करते, ह्यांच्यासाठी चपात्या लाटून लाटून माझ्या भुजा, मला त्यावेळेला कळलं की भुजा म्हणजे दंड, आर्म्स दुखतात. कारण तो म्हणतो की मी काम भरपूर करतो, मी काही नाही, माझं जास्त रोट्या मी खातो तेवढ्या तिला, पण बाकीचं सगळं कणिक मी मळून देतो, मी हे भासतो, लाटायला तिला त्रास होतो. उद्वेग. कसा नवरा मिळाला कोणास ठाऊक, देवा पुढचा जन्म स्त्रीचा नको रे. हा उद्वेग आहे. काम तर करतातच आहात, काम करावंच लागणार आहे. नाना उद्वेग संसाराचे नष्ट होते. उद्वेग कशाला पाहिजे. वेगही नको, आवेगही नको, उद्वेगही नको. किती वेग आहे आपल्या जीवनाला. जरा स्लो डाऊन करूया हे वाचल्यानंतर. आणि ऐसी याची फलश्रुती, या ग्रंथाची ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. अधोगती आता तुम्ही म्हणाल की मेल्यानंतर अधोगती ना, नाही. आपण श्राद्ध करतो म्हणजे त्यांना सद्गती मिळावी म्हणून, म्हणजे इथपर्यंत होते आपले आजोबा किंवा पणजोबा. आता ह्या वर्षीचं श्राद्ध केलं, जरा वरती जातील, प्रमोशन का डिमोशन, हा विचार करायला पाहिजे. लवकरात लवकर तुम्ही वरती जा, म्हणजे स्वप्नात येणार नाही तुम्ही माझ्या. हा जो भाग आहे भीतीतून केलेला आहे हो. भीतीतून केलेली उपचार, भीतीतून केलेली कर्मकांड ही उपयोगी नाही पडत. भीतीतून केलेली पारायण का नाही. त्यांनी सांगितलं की हे जे तुमचा दोष आहे कुटुंबातला तो जाईल, ह्याचं पारायण करा, हे वाचा, ते वाचा, हे स्तोत्र. हल्ली तर स्तोत्र प्रिस्क्राईब केली जातात. मी नावं सांगत नाही कारण कोणाच्या भावना दुखावल्या जातील. स्तोत्र प्रिस्क्राईब करा, हे इतक्या वेळा वाचा. हे तुमचं सुटतंय की नाही बघा. तुमचं झालंय का नाही हो. त्याच्यापेक्षा कितीतरी वेळा मी वाचलेलं आहे, पण मला त्यांनी प्रिस्क्राईब केलं ते मी तुम्हाला प्रिस्क्राईब करतो. अरे कशाला प्रिस्क्राईब करता. जे डिस्क्राईब करण्याच्या पलीकडचं आहे ते प्रिस्क्राईब करू नका प्लीज. करायचंच असेल तर इन्स्क्राईब करा. इन्स्क्राईब म्हणजे आत नोंदवा, आत रेकॉर्ड करा, आत रजिस्टर करा, आत मुख्य म्हणजे लिहून ठेवा. त्याला इन्स्क्राईब म्हणलेलं आहे. डिस्क्राईब प्रिस्क्राईब दिलं, हे आपण सेंड करतो ना, फॉरवर्डिंग, इट इज प्रिस्क्रायबिंग. सकाळी गुड मॉर्निंग म्हणून काय सुंदर मेसेजेस येतात. म्हणून त्या दिवशी त्याला भेटायला गेलात, अत्यंत विरुद्ध मूड असतो त्याचा. गुड मॉर्निंग म्हणून छत्री दिलेली आहे, गुड मॉर्निंग त्याच्याखाली फूल दिलेलं आहे. गुड मॉर्निंग त्याच्या म्हणजे आता निदान आपल्याला छत्री मिळेल याच्याकडं, निदान फूल मिळेल. की का चिडलेला असतो तो. अरे सकाळी गुड मॉर्निंग म्हणून मला छत्री का पाठवली. हा छत्री पाठवली मी, मला माहीतच नाही रे, मी बघतच नाही. दुसऱ्याने आलेले संपलं. काय हो, हे कसलं जीवन करून टाकले आपण. म्हणजे जे मी पाठवतो ते मी वाचतही नाही. सो इट इज डेफिनेटली नॉट बाइंडिंग ऑन मी. मला बंधनकारकच नाही आहे. अहो मी वाचलंच नाही आहे ते, मी तसं म्हणलंच नाही आहे. हे जीवन फसवणूक आहे. आपण स्वतःला फसवतोय. म्हणून सांगितले श्रवणे चुके अनोगती, मनास होय शेवटचे लक्षात ठेवा की आता इथून बाहेर गेल्यानंतर मनासी होय विश्रांती समाधान. बघा, विश्रांती आणि समाधान हे मनाला, शरीराला विश्रांती मिळत नाही जर मन अस्वस्थ असेल तर. आणि मन बुद्धी अतृप्त असमाधानी असेल तर कितीही वस्तू आणल्या तरी समाधान मिळणार नाही. कारण शांती, समाधान, तृप्ती हे वस्तूत नाही आहे, हे आपल्या आत आहे. ते समजून घ्या. विश्रांती, समाधान. आणि शेवटी सांगितलेलं जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. भाव तसा देव, तसा भावार्थ, तसा दासबोधाचा अर्थ. अर्थ लोक आता म्हणतात ना उपजीविये. आपण ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदाना जे येतो ना, उपजीविका म्हणजे तुम्ही का ज्ञानेश्वरी सांगतात. त्यांनी सांगितले दृष्ट विजये होवा वेजू. तिथे पैसा मिळवण्यासाठी करतो ज्ञानेश्वरी विकतो मी. उपजीविका माझं जीवन, उपजीवन, वे ऑफ लाईफ बनली पाहिजे ज्ञानेश्वरी. हे लक्षात घ्या.
आणि म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पूसा तयास तेची पात्र. पूसा म्हणजे जो पुरुष, म्हणजे जी व्यक्ती मत्सर धरते की एवढा काय पॉप्युलर आहे, काय आहे त्याच्यात, काय त्या सद्गुरूत आहे, कशाला तुम्ही तो ग्रंथ वाचता, त्या मंत्रात एवढं काय आहे, हा मत्सर आहे, त्याला मत्सरच प्राप्त होईल. लक्षात ठेवा, त्याला शांती मिळणार नाही, त्याला समाधान मिळणार नाही. एवढी फलश्रुती ग्रंथाच्या आरंभी सांगितलेली आहे. आपला ग्रंथ पारायण संपलेला आहे म्हणून सांगितलं की आता काय करूया, रोज एक समास जमलं तर वाचूया, अर्थ लक्षात घेऊन. ही सार्थ दासबोधाची पुस्तकं आपल्याकडे आहे. एक ओवी वाचायची, अगदी सोपी असेल, पुढच्या ओवीकडे जायचं. एखाद्या ओवीतला एखादा शब्द कळत नाही, इकडे बघायचं. रोज एक समास, 200 दिवस लागतील, 7 महिने लागू द्यात ना. आता या 2022चे 7 महिने संपत आले. 7वा महिना बघा ना, 8वा महिना चालू आहे आता, 7 महिने संपले. म्हणजे रोज एक केलं तर 7 महिन्यात दासबोध संपेल. रोज एक केलं ना तर 210 आहेत, 7 महिन्यात मनाचे श्लोक संपतील. रोज एकच वाचायचा, विचार करायचा. हे संतांनी सांगितलेलं आहे. कमी करा पण स्टेडी करा, कमी करा, हळूहळू वाढवत नाही. कमी करा पण हळूहळू डिटॅच व्हा, उपरती. आणि खरं डिटॅचमेंट म्हणजे काय ते मी या ग्रंथात सांगितलेलं आहे. संपूर्णपणे जोडलं जाणं, संपूर्णपणे आसक्त होणं ते चूक आहे. प्रपंच आहे म्हणून ते केलाच पाहिजे. म्हणून आधी प्रपंच करा आणि नंतर परमार्थ करा. त्याशिवाय विवेक तुमच्या जीवनात निर्माण होणार नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. नेटका प्रपंच करूया आपण, अगदी नेटानं नको. हे तर आपल्याला आता कळलेलं आहे. तरीसुद्धा किती नेट आपल्या प्रपंचात आहे हे बघायला पाहिजे. आपण मी करतो असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला नेटच असतो तो. हे मी केलं तो महानेट आहे, कारण ते घडलेलं आहे. मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, अरे बापरे हा नेट आहे. मी तसं करून दाखवतो की नाही, हा नेट आहे. नेटानं करू नका, नेटकेपणानं करा. नीट नेटका शब्द वापरतो ना, नीट करूया संसार, नीट नेटका करूया संसार. आणि मग बघा, परमार्थ करायला शक्ती उरेल, परमार्थ करायला बुद्धी मिळेल, परमार्थ करायला स्फूर्ती मिळेल आणि परमार्थ करायला वेळ मिळेल. आणि असं निराळ करायचंच नाही आहे. जे मी करतो तेच परमार्थ, दुसऱ्यासाठी करतो तो परमार्थ आहे. हे लक्षात ठेवा. मी करीन ते दुसऱ्यासाठी सुद्धा त्याच्यात करीन. काल एकाने सांगितलेलं वाक्य सांगतो. काल एक वाक्य सांगितलं होतं, ते पुन्हा रिपीट करतो की यापुढे मी काही ठरवणार नाही. एवढं तरी ठरवूया की यापुढे मी काही कारण ठरवल्याप्रमाणे होत नाही. याचं ग्रँड एक्झाम्पल कोरोना की हो. राष्ट्राची इकॉनॉमी खड्ड्यात गेली, व्यवसाय बंद पडले, बेकार झाले लोक, काही काही अन्नान्न दशा झाली. हे किती जणांचे प्लॅन्स होते, नाही घडत. मग यापुढे मी काही ठरवणार नाही, एवढं तरी आज ठरवलं तरी बरं आहे. मला परवा दिवशी एका मुलांनी सांगितलं, 10,000 रुपयाचा चेक त्यांनी वांतेसाठी दिला. तो म्हटला, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर सगळे चांगले संस्कार घडवले, पण आपल्या उत्पन्नातलं दुसऱ्याला काही द्यायचं असतं, हा संस्कार आईवडिलांनी दिला नाही. आपण चांगलं खाऊया, मानकुरात खाऊया, हे करूया, पण मानकुरात एक आणलेला त्यातला एक आंबा मोलकरणीला दिला नाही कधी. तो वाया जात असेल तर दिला. आम्ही 10 शर्ट आणलेले आहेत, एक शर्ट नाही, विचारच नाही आहे. मला मात्र हे प्रवचनं ऐकून, प्रवचनं वाचून वाटलं की मी पैसा मिळवतो तो समाजाचा असतो आणि समाजाला त्यातलं काहीतरी परत दिलं पाहिजे. दर महिन्याला मी द्यायचं ठरवलेलं आहे. मला वांतेपासून सुरुवात करायची. म्हटलं ठीक आहे, यू गिव्ह फॉर अ गुड सोशल कॉज ॲज वेल. प्राईम मिनिस्टर फंडाला दे, कारण आज गरज आहे. हो म्हणाला, मी दर महिन्याला 10,000 रुपये देणार आहे ना. देतात लोक. बघूया असा विचार करून काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे. आणि जेवढं देतो त्याच्यापेक्षा जास्त देव देतो, हे लक्षात ठेवा. पैसा देणार नाही पण समाधान दे, नक्की समाधान दे. त्या समाधानासाठी प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. नंतर कल्याणकरी रामराया आपण म्हणणारच आहोत. ते समर्थांचं पसायदान आहे आणि समर्थांची प्रार्थना सुद्धा आहे. शांत. श्लोक म्हणूया, 3 श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे उपासनेला आणि सदा सर्वदा. सगळ्यांनी बरोबर म्हणूया आणि शांतीपाठ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे,
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली कामाक्षी देवी, राम लक्ष्मण सीता हनुमान आणि सद्गुरू त्या सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.